नमस्कार. सुरुवातीलाच सुरुवातीलाच पाटील कुटुंबियांचे आभार मानतो. अनंत पाटील स्मृती व्याख्यानासाठी त्यांनी मला बोलवलं आणि बोलवण्याच्या योग्यतेचं समजून निमंत्रण दिलं. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. कारण एका अर्थाने हा कौटुंबिक असा हृदय असा सोहळा आहे आणि दुपारपासून मी त्यांच्या घरी गेल्यापासून त्यातला जो एक मायेचा ओलावा आहे तो अनुभवतो आहे आणि थोडंसं आजच्या वातावरणाशी हे विसंगत वाटतं की काय अशा स्वरूपाची एक मनाला जाणीवही होत आहे. कारण आता इतकं असं छान असं माणसांनी एकमेकांना धरून ठेवणं हळूहळू दुर्मिळच होत चाललेलं आहे. त्यामुळे त्यांचे मनापासून आभार या कौटुंबिक सोहळ्यात मला सहभागी करून घेतल्याबद्दल. आणि अर्थातच आपलेसुद्धा पालघरसारख्या ठिकाणी रविवारची दुपार माशाचं जेवण वगैरे करून साधारणपणे थोडीशी डुलकी काढायची एकंदर गरज असताना किंवा वातावरण तसं असताना आपण झोप सोडून या विषयासाठी इथे आलात. त्यामुळे विषयाचंच महत्त्व अधोरेखित होतं असं मी मानतो आणि त्यामुळे या विषयाला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न करीन. कारण तो न्याय देणं गरजेचं आहे. याचं कारण अलीकडच्या काळात आपल्याला आपण कसे महासत्ता होणार आहोत किंवा काही जणांना तर झालोच आहोत, काही जणांना तर कधीच झालो असं काय 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 वाटू लागलेलं आहे. त्यामुळे परिस्थिती काय आहे या अनुषंगानं मी काही महत्त्वाचे मुद्दे मांडीन. त्यातले जे मुद्दे मांडणार आहे ते 4 महत्त्वाचे मुद्दे असतील. ते 4ही आपापल्या परीनं महत्त्वाचे आहेत. पहिला, दुसरा, तिसरा अशा अर्थाने मला त्याची मांडणी करायची नाही आहे. 4ही एके ठिकाणी आहेत. आपण ते समजून घ्यायला हवं. आणि त्यातला माझा जो गाभा असेल, आधार असेल, विवेचनाचा जो एक मुद्दा असेल, हा शक्यतो मी विषय असा असल्यामुळे टीका टिप्पणी वगैरे असं न करता शक्यतो आकड्यांच्या आधारे, संख्येच्या आधारे मांडीन. याचं कारण असं की शब्दांना कसंही वाकवता येऊ शकतं, शब्द कसंही उलटे सुलटे फिरवता येतात आणि मग धचा मा केल्याचा तर इतिहास आपल्याकडे सर्वश्रुत आहेच. त्यामुळे त्यापेक्षा आकडे दिले, संख्या दिल्या की पटकन माणसाला कळतं. आणि त्याच्यातली एक गंमत अशी असते की भारतीय समाज मनाला, त्यातही महाराष्ट्रात आपण असाल तर मराठी समाज मनाला एका ठराविक टप्प्याच्या पलीकडे संख्या माहीतच नसतात. म्हणजे असं की त्या फक्त कानावर पडलेल्या असतात. आता की 1 कोटी रुपये दिसतात कसे असं विचारलं तर साहजिकच म्हणजे कसे असतील, एवढ्या बॅगेत मावतील, केवढ्या बॅगेत मावतील किंवा काय वगैरे वगैरे असं काही आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे त्यात येताना तुलनेचा आधार घेईन. कारण तुलना करत गेलं की आपण कुठे आहोत, कुठल्या टप्प्यावरती आहोत हे कळणं खूप सोपं असतं. कारण मगाशी जसं म्हणालो तसं मराठी मनाला शब्दांचं फार प्रेम आहे. आपण वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या तऱ्हेनं शब्द वापरत असतो, संख्या कमी वापरतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की मी 6 फूट 2.5 इंच उंच आहे, तर म्हणजे किती असं साधारण 180 सेंटीमीटर अधिक 5 का वगैरे असं काही आपल्या डोक्यात येणार नाही. आकारमान लक्षात यायला वेळ लागेल. पण त्याच वेळेला मी सांगितलं की मी अमिताभ बच्चन इतका उंच आहे तर तुम्हाला सगळ्यांना पटकन कळेल. त्यामुळे कुठलीही मांडणी तुलनेच्या पातळीवर करत गेलं तर सोपं जातो विषय मांडायला. म्हणून मी तो फक्त आधार घेईन. आता थोडंसं टप्प्याटप्प्याने ऐकूया आपण, काही नाईलाज आहे त्याला. तर त्या विश्वसुंदरी निवडली गेली, तिचा आपल्या महासत्ता पदाशी किंवा एकंदरच अर्थकारणाशी काय संबंध वगैरे असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल. साहजिकच आहे. पूर्वी हा विषय जेव्हा मी अभ्यासाला लागलो त्यावेळेला मलाही पडलेला होता आणि त्याच्यातनं उत्तर अशी खूप छान सापडत गेली आणि त्या उत्तरांच्या अनुषंगानं हा विषय आपण समजून घ्यायला हवा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1991 साली आर्थिक उदारीकरणाचे वारे आपल्या देशामध्ये वाहू लागले. त्यावेळेला मनमोहन सिंग अर्थमंत्री होते, नरसिंहराव पंतप्रधान, आणि त्यांनी पहिल्यांदा आर्थिक मुक्तद्वार वेगवेगळ्या पद्धतीच्या जागतिक उत्पादनांना खुलं केलं. त्याच वर्षी मे महिन्यामध्ये राजीव गांधींची हत्या झालेली. निवडणुकीचा काळ धामधुमीचे तुम्हाला आठवत असेल सगळ्यांना. त्यामुळे त्या वर्षी काही अर्थसंकल्प मांडला गेला नव्हता. त्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात निवडणुका सुरुवात झालेली होती. मग नंतर मे महिन्यात राजीव गांधींची हत्या झाली. म्हणजे सगळंच वर्षच तसं गोंधळामध्ये गेलं.
जुलै महिन्यामध्ये पहिल्यांदा मनमोहन सिंग यांनी पहिल्यांदा अर्थसंकल्प मांडला. म्हणजे 1991च्या जुलैला पहिला अर्थसंकल्प मांडला. त्याच्या संदर्भात जी काही धोरणं वगैरे होती त्याचा पूर्णपणे पाठपुरावा हा 92 सालच्या अर्थसंकल्पामध्ये घेतला गेला. विशेषतः आयातीवरचे निर्बंध उठवणं हा एक त्यातला एक खूप महत्त्वाचा गाभा होता. तो 92 साली म्हणजे त्या अर्थाने पूर्णपणे पहिला अर्थसंकल्प मांडला गेला देशाचा. हा नवीन आर्थिक विचारांच्या कालखंडामधला पहिला टप्पा. त्याची अंमलबजावणी 93 साली पूर्णपणे झाली, कारण आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असं पकडलं तर 92 सालच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मांडलेला अर्थसंकल्प 1 एप्रिलपासून सुरुवात झाली. मार्च महिन्यामध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झाली. त्याच्यात काय झालं तुम्ही लक्षात घ्या, त्याच्या आधीची अर्थव्यवस्था आपली कशी होती आणि त्याच्यानंतरची कशी होती हा थोडासा एक महत्त्वाचा समजून घ्यायला हवाच असा विषय आहे. आपल्यापैकी अनेकांच्या घरी दुचाकी असतील किंवा काही जणांच्या घरी 4 चाकी सुद्धा असू शकतील, मोटारी असल्या असतील त्याच्या आधीच्या काळामध्ये. त्याच्या आधीच्या कालखंडातल्या दुचाकी विशेषतः बजाज कंपनीच्या त्यावेळेला खूप लोकप्रिय होत्या, कारण फारशा दुसऱ्या कंपन्या नव्हत्याच आपल्याकडे. तर त्या सगळ्या स्कूटर ज्यांच्या घरी असेल त्यांना, म्हणजे माझ्या किंवा माझ्यापेक्षा अधिक मोठ्या वयाचे जे असतील त्यांना मी म्हणतो ते पटकन कळेल, त्या सरळ सुरू व्हायच्या नाहीत. म्हणजे स्कूटरला लाथ मारावी लागते. ते नुसतीच लाथ मारली सुरू झाली असं कधी व्हायचं नाही. ते एका बाजूला अशा ओढाव्या लागायच्या अशा, आणि मग ते एका बाजूला अशा कलंडवल्या की मग सरळ करायच्या आणि मग लाथ मारायची. पद्मिनी आणि अँबॅसेडर अशा 2च मोटारी होत्या त्यावेळेला आपल्या कालखंडामध्ये. प्रीमियरची पद्मिनी असायची, फियाट कंपनीची त्याचं तांत्रिक सहयोग वगैरे होता, आणि हिंदुस्तान मोटर्सची अँबॅसेडर. त्याच्या पलीकडे भारतात 4 चाकीचं गेलंच नव्हतं. आणि या कालखंडामध्ये 91-92 साली हा जो मी काळ सांगतोय त्यावेळेला पहिल्यांदा असं घडलं की वेगवेगळ्या विदेशी कंपन्यांना भारतीय बाजारपेठ खुली झाली. आता हा जसा मी मोटारीचा दाखला देतोय त्याच वेळेला तुम्हाला लक्षात येईल की त्यावेळेला आणखी एक घटना घडली या 93च्या अर्थसंकल्पानंतर. आता ती घटना पुरुष मंडळींनी किती डोळसपणाने बघितली मला माहिती नाही, त्यांनी अनुभवलेली असेल, पण ती घटना महिला वर्गाने प्रचंड पद्धतीनं अनुभवली. त्यांना तो बदल जाणवला. तो बदल काय जाणवला की म्हणजे माझ्या आईच्या वयाच्या किंवा मावशीच्या वयाच्या वगैरे ज्या कोणी महिला वर्गातल्या इथे कोणी असतील त्यांना मी काय म्हणतो ते पटकन कळेल की त्याच्या आधी त्यांच्या सौंदर्य प्रसाधनासाठी भारतामध्ये 2च उत्पादनं होती. एक अफगाण स्नो नावाचा चिखल असायचा तो असा, आणि वृंदा खाकी फेस पावडर असा. आता खाकी रंग हा चेहऱ्याला लावावा का पहिला मुद्दा, पण ठीक आहे. म्हणजे त्यावेळेला बायका करायच्या काय म्हणजे की तो पांढऱ्या रंगाचा चिखल त्याला स्नो म्हणायचे तो लावायचा आणि त्याच्यावरती पावडर लावायची. फारच बरं घर असेल तर त्या वृंदा खाकी फेस पावडरच्या जागी पॉन्ड्सची गुलाबी रंगाच्या डब्यातली पावडर असायची. आणि त्यातल्या त्यात आणखी थोडंसं बरं घर असेल किंवा त्यांना काहीतरी या सगळ्यातलं कळत असेल, आवड असेल, तर विको टर्मरिक क्रीम असायचं. ते पिवळ्या रंगाचं असं असं टिपके टिपके घेऊन ते लावलं जायचं. तर हा 92-93चा हा कालखंड आहे. त्याच्यात पहिल्यांदा असं झालं की जागतिक सौंदर्य क्षेत्रातली जी काही महत्त्वाची उत्पादनं आहेत ती भारतामध्ये यायला लागली. तुम्हाला खोटं वाटेल, हा योगायोग नाही. पुढच्याच वर्षी एकाच वर्षी भारताच्या 2 सुंदर्या जागतिक पातळीवरती निवडल्या गेल्या. एक ऐश्वर्या राय आणि दुसरी सुष्मिता सेन. एकाच वर्षी 2. आता त्याच्या आधी काही भारतामध्ये सुंदर मुली नव्हत्या का याचं नाही असं उत्तर देण्याचं डेअरिंग मी तर करू शकणार नाही. माझं लग्न त्याच्या आधी झालं. आपल्यापैकी अनेकांची झाले असतील, त्यामुळे आपण या प्रश्नाला सोडूनच द्याल किंवा त्याला ऑप्शनमध्ये टाकून द्याल. तर अचानक असं काय घडलं की भारतीय महिला या सुंदर एकदम जागतिक पातळीवर इतक्या सुंदर वाटायला लागल्या की युक्तमुखी सुद्धा मिसवळ होऊन गेली. म्हणजे त्याला काही माझी काही हरकत नाही तिने व्हायला म्हणजे. तर मुद्दा त्यातला असा की एकदम जागतिक पातळीवरती भारतीय महिलांचं एक वेगळं स्थान निर्माण झालं आणि सलग 5-6 वर्ष लारा दत्ता अमुक तमुक तमुक या ज्या काही आहेत त्या विश्वसुंदर्या, मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स वगैरे अशा निवडल्या गेल्या. आपल्याला आश्चर्य त्यावेळेला वाटलं नसेल, त्याच्या आधी 1958 साली मला वाटतं रीटा फारिया नावाची एक पारसी महिला, त्याच्यानंतर 58 ते नंतर 93-94 कालखंडापर्यंत एकही भारतीय महिला, भारतीय तरुणी, भारतीय स्त्री विश्व सौंदर्य स्पर्धेत कुठल्याही पातळीवरती पुढे गेली नव्हती. मग अचानक 93-94 साली काय झालं, थेट संबंध या बाजारपेठेशी आहे.
या बाजारपेठा, भारतीय बाजारपेठा जी 65% 35 कोटीच्या पेक्षा अधिक जनतेची ही मध्यमवर्गीय बाजारपेठ अचानक खुली झाली जागतिक कंपन्यांसाठी, आणि मग भारतीय महिला जागतिक पातळीवरती सुंदर ठरू लागल्या. मग भारतीय बाजारपेठ स्थिरावली, ही उत्पादनं स्थिरावली. मग आपल्या घराघरांमध्ये वेगवेगळ्या पाश्चात्य कंपन्यांच्या उत्पादनांना सहज जागा मिळू लागली, आपण ती वापरू लागलो. मग अन्य देशांकडे या सौंदर्य स्पर्धांचा मोर्चा वळला. मग पेरू वगैरे देशातल्या महिला जागतिक सुंदर व्हायला लागल्या. सांगायचा मुद्दा यातला हा की या सगळ्याचा संदर्भ बाजारपेठेशी आहे. हे आपल्याला लक्षात येतं का? माझा अनुभव असा की नाही लक्षात येत. हे काय योगायोगाच्या घटना वाटतात. कुठलाही योगायोग या व्यवस्थेमध्ये नसतो. ही पूर्णपणे बाजारपेठी केंद्रित अशा पद्धतीची ही व्यवस्था मानली जाते. ते इतकी बाजारपेठी केंद्रित असते ते आपल्याला कळतही नाही की हे बाजारपेठेने आपला कब्जा घेतला गेला कसा आपला. आपल्यापैकी अनेकांनी शाळेच्या कालखंडामध्ये शाळेतनं आलात, दमून भागून मस्ती करून आलात की भूक लागलेल्या अवस्थेमध्ये अनेकांना आईनी दही पोहे वगैरे असं काहीतरी दिलं असणार, कारण ते खात खातच आपण मोठे झालो, त्यामुळे सुदैवाने तब्येतीने बरे राहिलो. आता तसं नाही. आता एकदम आया ओट्स देतात किंवा मुसेली नावाचा पदार्थ देतात. हा कुठनं आला ह्याचा कधी आपल्याला प्रश्न पडतो का? तर नाही पडत. याचा सगळ्याचा संदर्भ हा जागतिकीकरणाशी थेट निगडीत आहे, आणि त्या जागतिकीकरणातनं एक नवी बाजारपेठी केंद्रित जी व्यवस्था तयार झाली त्या व्यवस्थेशी या सगळ्याचा संबंध आहे. आपण न कळतपणे या व्यवस्थेत ओढले गेलेलो आहोत. एक आता तर 65 कोटींची ही मध्यमवर्गीय बाजारपेठ जगाच्या उत्पादनांसाठी एक महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरून गेलेली आहे. अशा वेळेला आपल्याला महासत्ता पदाचं स्वप्न पडणं हे एका अर्थाने नैसर्गिक असलं तरी त्याच वेळेला पूर्णपणे अनैसर्गिक आहे. आता तुम्ही म्हणाल की एवढं सगळं चांगलं चाललंय, छान भारतीय महिला निवडल्या जातात, आणखी सौंदर्य स्पर्धा येतात, आम्ही चांगल्या चांगल्या उत्पादनं वापरतो, आपली मुलं परदेशी जातात, मग महासत्ता पदामध्ये काय अडचणी आहेत, तुमचं कुठे सुख चुकतं, असा काही प्रश्न पडू शकेल. साहजिकच आहे तो. 98 साली पहिल्यांदा मी हा शब्द प्रयोग ऐकला. त्यावेळी मी लंडनला गार्डियनमध्ये उमेदवारी करत होतो. 11 मे 1998ला अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या कालखंडामध्ये पहिल्यांदा पोखरण 2च्या अणुचाचण्या झाल्या, आणि मग त्यावेळेला एक प्रचंड अशी एक उन्मादाची लाट देशभर पसरली, आणि सगळ्यांना साक्षात्कार झाला की यस, आपण करू शकतो, आपण अणुबॉम्ब बनवलेला आहे. आपण स्वतःच्या ताकदीवरती 1974 साली जेव्हा पहिल्यांदा बुद्ध हसला अशा नावाचा जो अणुबॉम्ब तयार झाला होता, त्याच्यानंतर 98 सालापर्यंत आपल्यावरती परदेशी संस्थांचा पूर्णपणे दबाव होता, नियंत्रण होतं, कुठलंही तंत्रज्ञान आपल्याला दिलं जात नव्हतं. अशा वातावरणामध्ये पूर्णपणे भारतीय व्यवस्थेने अणुबॉम्बची निर्मिती केली. हे महासत्ता पदासाठी आवश्यक असलेली पात्रता क्रमांक काय 4, 5, 6 किंवा जी काही असेल त्यातली आपण ती पूर्ण केलेली आहे. आपण महासत्ता झालो. त्यावेळेला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये, मी लंडनला होतो, हा योगायोगाचा भाग, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एक चर्चासत्र झालं, आणि त्या चर्चासत्राचा विषय होता की खूप नामांकित तज्ज्ञ त्याच्यामध्ये होते. सुनील खिलनानी सारखा लेखक त्याच्यामध्ये सहभागी झालेला होता. मार्टिन वुल्फ फायनान्शियल टाइम्स आहे ते त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते. भारत हा केंद्रबिंदू होता त्याचा, कारण आपल्या पाठोपाठ पाकिस्ताननेही अणुचाचण्या केल्या, हायड्रोजन बॉम्ब त्यांनीही फोडल्याचा दावा केला. मग आता भारत जर महासत्ता असेल तर केवळ या निकषावरती पाकिस्तान पण महासत्ता ठरायला हवा. मग त्याच्यानंतर पाठोपाठ लिव्हरपूलला 7 जूनला G7 परिषद झाली. बिल क्लिंटन आणि टोनी ब्लेअर त्याचे अध्यक्ष होते. त्यांनी भारतावरती आर्थिक निर्बंध आणले. हा सगळा इतिहास तुम्हाला माहिती असेल. पण या निमित्तानं ते चर्चासत्र घडलं तिथे. त्या चर्चासत्राचा विषय होता की व्हॉट इट टेक्स टू बी अ सुपर पॉवर. महासत्ता होण्यासाठी देशाला काय लागतं? फक्त 3 घटक लागतात, आणि त्या अख्ख्या पूर्ण परिसंवादामध्ये या 3 घटकांशी चर्चा झाली. सांगायला खेद होतो, वाईट वाटतं की 1998 सालापर्यंत पासनं ते आत्ता 2017 सालापर्यंत प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला महासत्ता पदाचा मुकुट आपल्या डोक्यावरती घातला गेला. अशा स्वरूपाचं स्वप्न पडतं, अशा स्वरूपाची आपल्याला गोष्टी सांगितल्या जातात, अशा स्वरूपाचे दावे केले जातात, पण कोणीही या 3 मुद्द्यांवरती चर्चा करत नाही. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ज्यावेळेला हा विषय आला तेव्हा ते जे अर्थविषयाचे प्राध्यापक होते त्यांनी सांगितलं की हे सगळं खूपच दुय्यम आहे. तुम्ही बॉम्ब किती तयार करता, तुम्ही तुमची हायड्रोजन बॉम्बची ताकद किती, एक बॉम्ब किती जणांना मारू शकतो वगैरे वगैरे, सगळ्या खूप दुय्यम गोष्टी आहेत.
मग त्यांचं म्हणणं असं की कुठलाही देश मोठा होत असेल तर फक्त 3 घटकांनी मोठा होतो. त्या 3 घटकांवर त्या देशाने जर स्वामित्व मिळवलं तर तो देश महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मग ते 3 घटक कुठले? तो हा गाभा मला तिथे स्पर्श करायला आवडेल. त्यांनी सांगितलं की पहिलं, जर 3 घटकांमधलं, मी पुन्हा एकदा सांगतो की तो क्रमांक हा 1 2 3 या अर्थाने नाहीये, 3 घटक आणि चौथा त्याच्या अनुषंगाने फक्त मुद्दे मांडतो. म्हणजे हा कमी महत्वाचा तो जास्त महत्वाचा अशा अर्थाने नाहीये ते. तर पहिला घटक आहे अर्थातच शिक्षण. ज्या देशामध्ये शिक्षणाची उत्तम व्यवस्था असते, ज्या देशामध्ये शिक्षणासाठी अतिशय उत्तम वातावरण निर्मिती केलेली असते आणि ज्या देशांमध्ये शिक्षणाच्या पासनं कुठलाही समाज किंवा समाजातला घटक वंचित राहू शकत नाही, तो देश या स्पर्धेमध्ये पटकन पुढे जातो. आता या पार्श्वभूमीवरती हा प्रत्येक एक घटक मी घेईन आणि त्याच वेळेला आपली भारताची परिस्थिती काय या अनुषंगानं काही तपशील मांडेन. आपल्याला शिक्षणाची काय तर आहे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, आपण सगळे अनुभवतच आहोत. मग प्रश्न येतो की हे असं का आहे, हे असं का आहे? याचं साधं सोपं सरळकरण आपल्याकडे असं आहे की आपल्याकडे अर्थसंकल्पात शिक्षणासाठी पैसाच नाही. आपल्या केंद्रीय अर्थसंकल्पामधला देशाच्या पातळीवरती विचार करतोय म्हणून मी तो आकडा देतो. अर्थसंकल्पातला फक्त 3.5% इतका वाटा, फक्त भारताचा अर्थसंकल्प मुळात 4.5-5 लाख कोटी रुपयांच्या आसपास पुढे जात नाही येतो. गेल्या वर्षी अरुण जेटली यांनी घोषणा केली की भारत 2 ट्रिलियन इकॉनॉमी झालेला आहे. 2 लाख कोटी डॉलर्सची भारतीय अर्थव्यवस्थेने टप्पा घातलाय. $400 बिलियन, 1 बिलियन म्हणजे 100 कोटी, ते 400 वरती आणखी 2 शून्य तुम्ही देऊन बघा. एवढी परकीय चलनाची आपली गंगाजळी झालेली आहे. हा असा मोठा देश झालेला आहे. पण दुर्दैव आपलं असं, आणि ते दुर्दैव आपण लक्षात घेत नाही. आपण खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये राजकीय पद्धतीने विचार करतो, पण जिथे करायला हवा तो करत नाही. असा करायलाच हवा असा घटक म्हणजे शिक्षण. 3.5% रक्कम आपण आपल्या अर्थसंकल्पातली फक्त शिक्षणावरती खर्च करतो, फक्त 3.5%. आरोग्यावरती त्याच्यापेक्षा कमी आहे. मी तुम्हाला कल्पना येईल की महासत्ता होण्याच्या वाट्यातले कुठले कुठले अडथळे असू शकतात. आता ही जे 3.5% रक्कम सांगितली तर तुम्हाला पटकन कळणार नाही की 3.5% म्हणजे ठीक आहे ना, काय म्हणजे किती असणार तशा अर्थाने. मग आपण विज्ञान तंत्रज्ञान संशोधन वगैरे वगैरे यासाठीच्या काही तपशिलाचा थोडक्यात आढावा अशासाठी घेऊया की त्या आकडेवारीमध्ये गंमत आहे, ते तुम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे 1996 साली जेव्हा आपण या सगळ्या व्यवस्थेतनं स्थिरावलो त्यावेळेला आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान R&D, रिसर्च आणि डेव्हलपमेंट या क्षेत्रासाठी अर्थसंकल्पामधली 0.56% इतकी रक्कम खर्च करत होतो. 1996 साली चीन सुद्धा या विषयावरती इतकीच रक्कम खर्च करत होता. 0.63% हा एक राष्ट्रीय जर सकल उत्पादन जे काय असेल देशाचं त्यातलं 0.63% इतकी रक्कम चीन हा सुद्धा विज्ञान आणि तंत्रज्ञानावर खर्च करत होता. 2015 साली, म्हणजे आता ही घटना सांगितली 1996 साली, त्याच्यानंतर आणखी जर तुम्ही 20 वर्षाचा टप्पा जर पुढे गेलात तर त्याच्यामध्ये वाढ व्हायला हवी. किमान आपली जी चलनवाढ आहे तिचा जर टप्पा लक्षात घेतला तर त्या 0.63% काही प्रमाणात तरी वाढ व्हायला हवी. कारण 0.63 म्हटलं तर तुम्हाला की आकडा कळणार नाही किती आहे. तर ती साधारण रक्कम त्यावेळेच्या अर्थसंकल्पाच्या नुसार 87,000 कोटी रुपये रक्कम आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या संशोधनासाठी खर्च करत होतो. 87,000 कोटी प्रचंड रक्कम असू शकते. 2015चा आता आपण आढावा घेऊया. 2015 साली आपल्या अर्थसंकल्पातली विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या संशोधनावरती खर्च होणारी रक्कम 0.63% इतकीच आहे. चीन त्यावेळेला जी रक्कम खर्च करत होता ती सुद्धा 0.63% इतकीच होती. पण 2015 सालापर्यंत चीनची ही रक्कम खर्च करण्याची ताकद त्यांनी इतकी वाढवली की चीन 2.15% रक्कम अर्थसंकल्पातली या विषयासाठी खर्च करतो आणि ही रक्कम होते 25 लाख कोटी रुपये. आपण कुठे आहोत
चीन 25 लाख कोटी रुपये विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातल्या या नवीन नवीन संशोधनासाठी खर्च करत असतो. आपण एकंदर अर्थसंकल्पातली फक्त 3.5% रक्कम शिक्षणावरती खर्च करतो. त्यावेळेला जगातला सगळ्यात श्रीमंत देश ज्याचं असं वर्णन करता येऊ शकतं, आपली अर्थव्यवस्था 2 ट्रिलियन इकॉनॉमीची आहे. चीन हा 6 ट्रिलियन इकॉनॉमीपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे 6 लाख कोटी डॉलर्सची चीनची अर्थव्यवस्था आहे. अमेरिका अर्थातच जगातला सगळ्यात श्रीमंत देश हा आहे. हा आत्ता 19 ट्रिलियनची इकॉनॉमी आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की कुठे आपण नक्की आहोत. 2 ट्रिलियनची इकॉनॉमी चीन आपला निकटचा प्रतिद्वंद्वी स्पर्धक हा 6 ट्रिलियनची इकॉनॉमी. अमेरिका 18 ते 19 ट्रिलियनची या क्षणाला इकॉनॉमी आहे. तो देश 13.5% रक्कम शिक्षणावरती खर्च करतो. तर इतक्या प्रचंड रकमेचा अर्थसंकल्प ज्या देशाचा आहे तो देश त्यातले 13.5%चा वाटा हा शिक्षणावरती खर्च करतो. आपल्यासारखा देश ज्याचे मुळात अर्थसंकल्पाचा जीवच एवढूसा आहे, तो वाढत नाहीये काही केलं तरी सुद्धा, त्यातली फक्त 3.5% रक्कम आपण शिक्षणावरती खर्च करतो. मग तुम्हाला लगेच लक्षात येईल की आपल्या शाळांच्या भिंतींचे रंगाचे पोपडे का उडालेले असतात, वर्ण छत का गळतं, आणि या देशातल्या या जिथे शिक्षणाची महान परंपरा वगैरे सगळी सांगितली जाते, या देशातल्या अनेकांना आपण शिक्षक व्हावं असं का वाटत नाही, हा त्याचा मूळ मुद्दा आहे. बाकी सगळी कारणं ही दुय्यम आहेत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा की तुम्ही उत्तम सोयी सुविधा देऊ शकत नाही. शिक्षकाला सुद्धा 4 चाकी असायचं स्वप्न असायला हवं. तुम्ही सिंगापूर सारख्या देशामध्ये गेलात तर सहज तुम्ही तिथल्या एखाद्या शाळेच्या प्रिन्सिपल मुख्याध्यापकाला भेटायला जा. तिथल्या स्थानिक कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी CEO आणि मुख्याध्यापक हे एकाच पातळीवरती असतात. मुख्याध्यापक सिंगापूरमध्ये होणं हे एखाद्या कंपनीचा चेअरमन MD होण्या इतकं प्रतिष्ठेचं मानलं जातं आणि तितक्या उत्तम सोयी सुविधा त्यांना दिल्या जातात. अनेक शाळांमध्ये सिंगापूरमधल्या भारतीय शिक्षक जातात. याचं कारण हे आहे की त्यांना जगण्यासाठी जे काही आवश्यक असतं त्या पदाचा जो काही मान असतो तो पूर्णपणे दिला जातो. आपल्या सगळ्या पोरांना अमेरिकेत शिक्षणाला का जावं लागतं? मला खात्री आहे की घरातली अनेक पोरं तिथे आपल्या पालघरमधली माहीममधली सुद्धा तिथे असतील अमेरिकेला. याचं कारण हे आहे, शिक्षणासाठी उत्तम वातावरणाच्यासाठी जे काही लागतं ती सोय केली जाते. 13.5% म्हणजे काय प्रचंड आकडा आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही, खरंच कल्पना करू शकत नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो, 2003 साली ज्या वेळेला अमेरिकेने इराकवरती हल्ला केला, त्याच्यानंतर त्याच्या आधी 2 वर्ष 9/11 घडलेलं होतं. मुसलमान आणि या हिंदू आणि एकंदर ख्रिश्चन जग याच्यामध्ये मोठी दरी निर्माण झालेली होती. आणि त्यावेळेला फरीद झकारिया नावाच्या एका पत्रकाराने एक सुंदर लेख लिहिला होता न्यूयॉर्क टाइम्समध्ये. नंतर तो न्यूजवीकची मुखपृष्ठ कथा होता. त्या लेखाचा मथळा होता, व्हाय पीपल लाईक टू हेट अस. अमेरिकेचा लोक इतका द्वेष का करतात, त्यांना द्वेष करायला का आवडतो? त्यातल्या अनेक कारणांमधलं एक कारण होतं की ही जी प्रचंड ताकद अमेरिकेने मिळवलेली आहे त्याच्यामुळे अमेरिकेचा द्वेष होतो. त्यांनी काही तुलना केलेली होती. ते खरंच वाचायला हवं. म्हणजे आपण अज्ञानात सुख मानतो म्हणजे किती मानतो हे जर समजून घ्यायचं असेल ना, तो फरीद झकारिया यांचा इंटरनेटवर मिळेल तुम्हाला, तो लेख वाचून बघा. त्याच्यात त्यांनी सहज तुलना केलेली आहे की 2003 सालच्या अमेरिकेच्या इराकवरच्या हल्ल्यासाठी, म्हणजे सद्दाम हुसेनवरच्या हल्ल्यासाठी बुश यांनी त्या युद्धाला जाणाऱ्या शिक्षकांना जी काही रक्कम खर्च केली, युद्धासाठीचा विशेष एकंदर खर्चाचा भाग म्हणून ती जी रक्कम दिली, म्हणजे आपण आपली घरातली मुलं शाळेतनं जेव्हा सहलीला जातात त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये घराच्या परिस्थितीनुसार 50 रुपये 100 रुपये ठेवतो, जा बाबा. कारण आपल्या कल्पनांचे पंख कुठपर्यंत जाऊ शकतात की वडापाव खा, कोका कोला पी वगैरे वगैरे वगैरे. त्यासाठी 50 रुपये 100 रुपये आपण आपल्या मुलांच्या हातावरती ठेवतो. तसे त्यांनी ज्या सैनिकांच्या हातावर जी रक्कम ठेवली 2003 सालच्या युद्धाच्या वेळेला, फरीद झकारिया दाखवून देतो की ती भारतासारख्या देशाच्या वार्षिक संरक्षणाच्या अर्थसंकल्पाच्या त्याच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे देशातल्या सैनिकांना आपला वार्षिक अर्थसंकल्प जो काही आहे संरक्षणाचा, त्याच्यापेक्षा अधिक रक्कम ही 2003 सालच्या फक्त एका युद्धासाठी बुश यांनी खर्च केली. आणि तो फरीद झकारिया असं दाखवून देतो की अमेरिकेचा अर्थसंकल्प जर एका बाजूला ठेवला आणि दुसऱ्या बाजूला जगातल्या 10 मोठ्या देशांचा संरक्षणाचा अर्थसंकल्प ठेवला, 10 मोठे देश, मग चीन झाला, भारत मोठ्यांमध्ये नाहीये पण समजा हरकत नाही, आपल्याला आपण वाटू शकतं तर काय हरकत आहे मानून घ्यायला आपण मोठे आहोत असं. तर ह्या सगळ्यांचे अर्थसंकल्प जर्मनी, फ्रान्स, रशिया हे जर एका बाजूला ठेवले
तरी सुद्धा अमेरिकेच्या त्या अर्थसंकल्पाची त्याची बरोबरी होऊ शकणार नाही. इतकी प्रचंड ताकद या देशानं आर्थिक क्षेत्रामध्ये कमवलेली आहे. अशा ताकदीचा 13.5% इतका वाटा हा देश अजूनही शिक्षणासाठी खर्च करतो. म्हणून आपल्या सगळ्या इथल्या मुलांना तिथे जाऊन शिक्षण घ्यायला आवडतं, कारण जगातलं जे जे काही उत्तम आहे ते आपल्या देशामध्ये मिळणार अशी शिक्षण क्षेत्राने व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे महासत्ता होण्यासाठी काय करावं लागेल? पहिला घटक सगळ्यात महत्त्वाचा शिक्षण. त्याच्या काहीही याच्यामध्ये ज्याला म्हणतात तडजोड ते होऊच शकत नाही. कुठलाही देश तुम्ही शिक्षणासाठी जेवढे उत्तम खर्च कराल तेवढं तुमचं पुढचं विद्यार्थ्यांचं, तरुणांचं आणि एकंदर कर्तबगार लोकांचं पीक तुमच्या देशामध्ये जास्त येईल. साधं गणित आहे. त्यामुळे महत्त्वाचा मुद्दा हा शिक्षणावरती खर्च करायला हवा. ह्या सरकारने ज्यावेळेला निवडणुका म्हणजे सरकार म्हणजे सत्ताधारी पक्षाने जेव्हा निवडणुका लढवल्या 2014 साली, त्यावेळेला त्यांनी आश्वासन दिलं होतं, कारण हे महत्त्व सगळ्यांना कळतं. आपली ती एक गंमतच आहे, म्हणजे आपलं वाईट काय हे सगळ्यांना कळतं, पण ते सुधारण्याची काही कोणीच गोष्ट करत नाही त्यामध्ये. तसं त्या निवडणुकीच्या वेळेला या पक्षानं आश्वासन दिलेलं होतं की पहिल्या अर्थसंकल्पापासून, आणि हे मी माझं मत नाही आहे, तुम्ही जाहीरनामा तपासून बघा, पहिल्या अर्थसंकल्पापासून आम्ही शिक्षणावरच्या तरतुदीची व्यवस्था तरतूद दुप्पट करू, असं आश्वासन सध्याच्या सत्ताधारी पक्षानं 2014च्या निवडणुकीच्या वेळेला दिलेलं होतं. 3 अर्थसंकल्प मांडले गेले, शिक्षणाची तरतूद 4.25% पुढे गेलेली नाही. त्यामुळे पहिला बदल जर जगात पुढे येण्यासाठी आपल्याला काही करावं लागत असेल तर तो असा करायला हवा की शिक्षणासाठी उत्तम जे जे काही आहे ते असायला हवं. आणि ते उत्तम ज्या वेळेला म्हणतो त्यावेळी एक तत्व सोडून द्यावं लागेल आपल्याला. खरं म्हणजे ते सर्वच क्षेत्रांना ते तत्व लागू पडतं. ते म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये एक असा सत्याचा एक दुर्गुण असा लपून बसलेला आहे, आणि ते सत्य म्हणजे आपल्या सगळ्यांना जे जे मोफत ते पौष्टिक असं म्हणायची सवय लागलेली आहे. त्यामुळे ते मोफत शिक्षण दिलं, कर्जमाफी केली, आणखी काही स्वस्त दिलं म्हणजे छान, म्हणजे चांगलं, असं एक मानाची पद्धत आहे. त्याच्यामुळे काहीही खरं म्हणजे होत नाही. जगात मोफत असं काहीच नसतं, जगात अनुदान असं काहीच नसतं. रॉबिंग पॉल टू पे पीटर अशा अर्थाची इंग्रजीमध्ये म्हण आहे, याला काढायचं त्याला द्यायचं. तसं प्रत्यक्षात होत असतं, पण लोकांना आपल्याला स्वस्त मिळतं याचा आनंद असतो, किंवा आपल्याला मोफत मिळतो याचा आनंद असतो, पण त्या मोफतपणाची किंमत अन्य कोणीतरी अधिक दुपटीनं खर्च करत असतो. तर मुद्दा राहायला पहिला हा एक शिक्षण. मुद्दा 2, तुम्हाला लक्षात येईल की हा काय सोपा मुद्दा आहे. सोप्या मुद्द्याच काही एक महत्त्वाच्या गोष्टी आहेत. दुसरा तितकाच सोपा मुद्दा म्हणजे रस्ते. त्या 98 सालच्या परिषदेमध्ये जॉन केनेडी अमेरिकेचे अध्यक्ष केनेडी यांचं एक 64 सालचं वाक्य मांडलं गेलं. ते वाक्य असं होतं, केनेडी असं म्हणाले एका कार्यक्रमामध्ये, त्याचे दाखला 98 सालच्या व्हॉट इट टेक्स टू मेक सुपर पॉवर या चर्चासत्रामध्ये दिला गेला. आणि ते वाक्य खूप छान आहे की त्यांनी असं म्हणाले केनेडी की अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेचे रस्ते चांगले आहेत असा तुमचा जर समज असेल तर तो काढून टाका. परिस्थिती याच्या बरोबर उलटी आहे. अमेरिका श्रीमंत आहे कारण अमेरिकेचे रस्ते चांगले आहेत. एवढं साधं छोटंसं वाक्य आहे केनेडी यांचं, आणि इतकं सुंदर त्याचं महत्त्व आहे. ते महत्त्व कुठून सुरू होतं तुम्ही कल्पनाही आपल्याला येणार नाही की कशा मोठ्या इतिहासातनं छोट्याशा गोष्टी पण ज्या अत्यंत महत्त्वाच्या असतात त्या होत जातात. 1945 साली दुसरं महायुद्ध संपलं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हिटलर, जर्मनी, जपान, काय झालं ते झालं. जनरल आयसेनहॉवर नावाच्या व्यक्तीनं अमेरिकेचं नेतृत्व केलं या युद्धामध्ये. त्यावेळेला एक वाहन होतं नवीनच उदयाला, त्यावेळेला मांडणी गेलेली होती, तयारी झालेली होती. त्या वाहनातनं जनरल आयसेनहॉवर यांनी अमेरिका उलती पालथी अशी फार सतत हिंडत होते, कारण लष्कराचे प्रमुख हिंडायलाच हवं. त्या वाहनाचं नाव जीप. त्या जीपमधनं अमेरिकाभर प्रवास करताना केनेडी यांचं कंबरडं शब्दशः मोडलं, कारण रस्ते वाईट होते आणि फारच त्या खाचखळग्यांमुळे त्यांचे खूप हाल झाले. आणि मग ते त्यांना कमरेचा विकारच जडला, त्यांना ते स्पॉन्डिलायटिस असेल किंवा काय ते काय. तर त्यावेळेला ते नंतर राजकारणामध्ये आले. 42-43च्या पासून त्यांना राजकारणाचे वेध लागलेले होते. 45 साली युद्ध संपलं, पुढे त्यांची कारकीर्द संपली. 52-53च्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये आयसेनहॉवर हा महत्त्वाचा खेळाडू होता आणि ते अध्यक्ष झाले. त्यावेळेला त्यांनी काय शपथ घेतली, म्हणजे मला असं अजूनही हे सगळं वाचलं किंवा सांगताना तितकंच दरवेळेला कौतुक वाटतं, भरून येतं, मोठं वाटतं. अशा अर्थाने की त्यावेळेला त्यांनी शपथ घेतली, लोकांना आश्वासन दिलं की मी जर अमेरिकेचा अध्यक्ष झालो
तर अमेरिकेच्या सर्व महानगरांना, सर्व नगरांना जोडणारे सरळ सोट रस्ते बांधीन, जिथे कुठेही सिग्नल, वाहतुकीचा सिग्नल असणार नाही आणि वळावं लागणार नाही. आपल्यापैकी अनेक जण अमेरिकेला जाऊन आले असतील. अमेरिकेच्या 7-7, 8-8, 10-10 लेनच्या रस्त्यांचं आपल्याला प्रचंड कौतुक वाटलं असेल. त्याचं मूळ हे 45 सालच्या आयसेनहॉवर, जनरल ड्वाईट आयसेनहॉवर यांच्या या वचनामध्ये आहे. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं, आणि आपल्यासाठी भयानकच धक्कादायक, सुखद म्हणता येणार नाही, दुःखदच धक्कादायक गोष्ट म्हणजे कुठली, तर जे त्यांनी आश्वासन निवडणुकीला दिलं होतं ते पूर्ण केलं की. आपल्याला अशी सवय नाही की निवडणुकीची आश्वासनांना आपण नंतर वो तो चुनावी जुमला था असं म्हणून आपण ऐकत असतो. निवडणुकीची आश्वासन आणि नंतरचं राजकारण आणि अर्थकारण काही संबंध असतो हे माहीतच नाही आपल्याला. पण जनरल आयसेनहॉवर यांनी जे आश्वासन दिलं ते पुढच्या कालखंडामध्ये त्यांनी पूर्ण केलं. अमेरिकेचे रस्ते इतके उच्च दर्जाचे, सर्व महानगरांना, तुम्ही बघितलं असेल अमेरिकेत, एक तुम्ही जर वळण चुकलात तर परत एक 5-50 मैल तुम्हाला जावं लागतं, कारण कुठेही क्रॉसिंग त्याने ठेवलेलं नाही आहे. हे का झालं? ज्या व्यक्तीला रस्त्याचं महत्त्व पटलेलं आहे, रस्त्यामुळे अर्थव्यवस्था ही कशी प्रगती साध्य करू शकते हे ज्यांना कळलेलं आहे, ती व्यवस्था करू शकते. आपल्याकडे मुळात हे कळायला अटल बिहारी वाजपेयींचं सरकार यावं लागलं. आणि मला प्रामाणिकपणे वाटतं, आपली अडचण काय माहिती आहे का, तुमच्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधीतरी हे वैयक्तिक आयुष्यात किंवा आपल्या सामाजिक आयुष्यात जाणवलेलं असेल. आपली अडचण ही आहे ना की आपली स्वप्न सुद्धा लहानशीच असतात. इतकी लहानशी असतात ना की त्यामुळे फारसं काही होऊ शकत नाही. आणि ते असं लहानपण, क्षुद्रपणा, दरिद्री विचार हा असा इतका आपल्या रक्तामध्ये मुरलेला आहे ना की आपला कवी सुद्धा गाणं लिहिताना त्या तिथे पलीकडे माझी या प्रियेचे झोपडे असं लिहितो. माझी या प्रियाचा बंगला म्हणणारे लिखा, निदान स्वप्नातच म्हणायचं तर बंगला म्हणायला काय हरकत आहे, पण नाही, तो जो झोपडे असंच यमकासाठी केलं असेल, पण यमक बंगल्याला त्यांनी आणखी काहीतरी करता आलं असतं. मुद्दा हा की स्वप्नांचा आकार हे रस्त्यांविषयीचं स्वप्न आपल्याला कधी पडलं? अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारच्या कालखंडामध्ये. आणि ते स्वप्न फक्त 4 शहरांपुरतं मर्यादित होतं. त्या स्वप्नाला आपण नाव दिलं सुवर्ण चतुष्कोन, गोल्डन क्वाड्रिलॅटरल. म्हणजे 4 महानगरांना आपण, दिल्ली असेल, मुंबई असेल, इथे खालती चेन्नई आणि कलकत्ता, आणि मग परत कलकत्ता ते दिल्ली, असे या 4 महानगरांना आपण अतिवेगवान रस्त्यांनी जोडणार. मग ते आश्वासन देणं झालं. मग दिवसाचा वेग किती असायला हवा, या रस्त्यांचं पूर्ण 4ही महानगरांना रस्ते जर जोडायचे असतील तर त्यांची लांबी किती असायला हवी याचं कोष्टक केलं गेलं. आणि रस्त्यांचा आपला किमान वेग रस्ते बांधणीचा काय असायला हवा यावरती बरीच चर्चा झाली, परिसंवाद झाला. 125 कोटी विद्वानांचा देश असल्यामुळे चर्चेला आपल्याला काहीच अडचण नसते. मग असं ठरलं की दिवसाला किमान 30 किलोमीटर दिवसाला आपण रस्ते बांधले हवेत. दिवसाला 30 किलोमीटर रस्त्याचं बांधकाम कुठे ना कुठेतरी या महानगरांच्या टप्प्यावरती व्हायलाच हवं. किती लक्ष? दिवसाला 30 किलोमीटर. ती लक्षपूर्ती कशी बशी 21 किलोमीटरपर्यंत गेली आपली. मग ती 16 पर्यंत खालती आली, मग सरकारच गेलं, मग ती आणखी 11 पर्यंत खालती आली. नंतरच्या कालखंडामध्ये, मनमोहन सिंग सरकारच्या कालखंडामध्ये ती किती खालती आली? दिवसाला फक्त 3 किलोमीटर रस्ते बांधायला लागलो आपण. 3 किलोमीटर प्रतिदिन हा आपला रस्ता बांधणीचा वेग होता. मग आता ते सरकार गेलं, तर हे सरकार आलं, तर हे सरकार म्हणतं आम्ही 16-20 किलोमीटरपर्यंत रस्ते बांधू. मूळचं लक्ष 30 किलोमीटर. सुवर्ण चतुष्कोन, बाकीच्या शहरांनी बसावं बोंबलत, म्हणजे आम्ही निदान 4 शहरांचं तरी करू, अशी ती योजना होती. ती सुद्धा पूर्ण होऊ शकलेली नाही. वाजपेयी सरकार किती साली आलं आणि आता किती साले, हा तुम्ही विचार करून बघा. या कालखंडामध्ये जगाने जे काही साध्य केलं ते अचाट आहे. अचाट अशासाठी आहे की आपली जी स्पर्धा आहे ती मुळात चीनशी आहे, कारण चीन शेजारी देश आहे. मग तो चीन आपला कसा प्रतिस्पर्धी आहे वगैरे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, ते सगळ्यांना ते माहितीच असतं. पण त्या देशाला अमेरिकेच्या पाठोपाठ, मग तुम्ही युरोपमधला कुठलाही मोठा देश घ्या, छोटा देश घ्या, त्या देशाने या सगळ्या व्यवस्थेचं महत्त्व पटलेलं आहे, या घटकांचं महत्त्व पटलेलं आहे. आणि मग चीनने काय केलं ते समजून घ्यायला हवं, कारण मगाशी जो मुद्दा मांडला तो तुलनेचा आहे. तर आपल्या देशातल्या रस्त्यांची, म्हणजे महामार्गातल्या मार्गांची लांबी 1,37,712 किलोमीटर आहे. 1,37,712 किलोमीटर लांबीचे महामार्ग आपल्या देशामध्ये आहेत. आणि हा सुवर्ण चतुष्कोन वगैरे सोडा, ते पूर्ण होईल त्यावेळेला होईल. पण विद्यमान परिस्थिती अशी की इतकी महामार्ग आहेत. चीनने या कालखंडामध्ये, म्हणजे 1991 साली आपल्याला आर्थिक भान आल्यानंतर, कालच्या 2016-17च्या आर्थिक वर्षापर्यंत
आपल्या सगळ्या या रस्त्यांची महामार्गांची लांबी 1,37,712 किलोमीटर आहे. चीनमध्ये याच कालखंडामध्ये महामार्ग जे बांधले गेले त्याची लांबी 43,56,200 किलोमीटर आहे. 1,37,712, 43,56,200 ही महामार्गाची लांबी. आपला जो एकंदर देशातल्या महामार्गाच्या लांबीचा जो मी आकडा सांगितला तितक्या लांबीचे साधारण 1,16,000 किलोमीटर इतक्या लांबीचे चीनमध्ये फक्त सुपर हायवे आहेत. म्हणजे आपल्या देशातल्या एकंदर महामार्गांची जी काय लांबी आहे तेवढ्या लांबीचे चीनमध्ये फक्त सुपर हायवे, मुंबई पुणा जसा एक्सप्रेस वे, त्याच्या मूळची संकल्पना ऑटोबान नावाची आपल्यापैकी काही जणांना माहिती असेल. म्हणजे मुळात जर्मनीमध्ये पहिले असे अतिवेगवान रस्ते बांधले गेले, त्याला ऑटोबान नावाने ते ओळखले जातात, BAHN. म्हणजे तिथे काहीच अडथळा असता कामा नये, कडेनी कुंपण घातलं गेलं पाहिजे, कुत्रा मांजर धावत आला असं कधी होता कामा नये. पण आपण खूपच महान देश असल्यामुळे आपल्या रस्त्यावरती काय विमानतळाच्या धावपट्टीवरती डुक्कर धावत येतं. आणि काल 2 दिवसापूर्वीची घटना आहे. म्हणजे ते धावत आलं आणि ते धावत आलं ते आलं, पण ते विमानाच्या मागच्या चाकाला लागलं आणि मग ते विमानाला वरनं खालती यावं लागलं. तोपर्यंत त्याचं 45 मिनिटं त्याला फिरावं लागलं कारण ते त्याचं चाक अडकलं. अशा गमती जमती होत असतात. म्हणजे या गमती जमती सुद्धा आपण समजून घ्यायला हवा था. म्हणजे नक्की आपण कुठे आहोत हे कळतं. म्हणजे आपली अवस्था काय आहे बुवा, म्हणजे किती बोलावं आपण, ते जरा आपल्याला त्याचा अंदाज येऊ शकतो. त्या गमती जमतीमधली एक गंमत तुम्हाला सांगायला हवी. तुमच्यापैकी अनेकांना तो अपघात माहिती असेल. आपण जगातला एकमेव देश असे आहोत, आपण महानच आहोत त्याच्यात काही शंकाच नाही आहे. तर आपण इतके महान आहोत की आपल्या देशात जगातला एकमेव अपघात, विमानाचा अपघात, हा रस्त्यावरचा अपघात म्हणून नोंदला गेला आहे. अहमदनगरच्या तिथला तो औरंगाबादच्या विमानतळावरचा अपघात आहे. व्हिडिओकॉनचे जे मूळचे दूत आहेत आता वेणुगोपाल दूत, यांचे वडील त्या रस्ते अपघातात विमान अपघातात गेले. तर ते विमान टेक ऑफ करताना ते चुकून रस्त्यावरनं खालनं तिथनं एक ट्रक गेला. त्या ट्रकला इथे जसं डुक्कर होतं तसं तिथे ट्रक, म्हणजे ते काय म्हणजे किती छान बघा ना, आत्ता डुक्कर तिथे ट्रक, त्या ट्रकला त्या विमानाची चाकं आपटली आणि ते विमान पडलं. त्यामुळे त्या विमान अपघाताची नोंद रस्ते अपघात अशी केलेली आहे. आता एव्हिएशन हिस्ट्रीमध्ये, आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीच्या इतिहासामध्ये विमानाचा अपघात हा रस्ते अपघात म्हणून नोंदला गेला तुम्हाला फार कुठे बघायला मिळणार नाही. तर सांगायचा मुद्दा रस्त्यांचा आहे. तर चीनने या काळात ही इतकी प्रचंड गती ही रस्ते उभारणीमध्ये घेतलेली आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की महासत्ता होण्यासाठीचा तो दुसरा घटक आहे, त्याच्यासाठी आपल्याला किती प्रयत्न करायला हवेत. या क्षणाला नितीन गडकरी आपले रस्ते वाहतूक खात्याचे मंत्री आहेत, प्रचंड जोमानं ते कामाला लागले, त्यांची इच्छा वगैरे खूप आहे. पण परिस्थिती अशी आहे ना की 82% ही रस्त्याची कामं ही कच्चे दलालीमध्ये अडकलेली आहेत. 82% म्हणजे NHAI नावाची जी आपली संस्था आहे, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, त्या संस्थेने जी काही कामं हातात घेतली त्यातल्या 82% प्रकरणांना कोर्टाचा स्थगिती आदेश मिळालेला आहे. त्यामुळे तिथे काम काही सुरू होऊ शकत नाही. तर हे रस्त्यांबाबतचं आपलं वास्तव. दुसरा क्रमांक 2 हा. तिसरा मुद्दा ऊर्जेचा, तोही तितकाच महत्त्वाचा. कारण तुम्हाला झाड लावायचं आहे, तुम्हाला आणखी काही करायचं आहे, स्वतःला वाढायचं असेल तर ऊर्जा लागते. कारण त्या ऊर्जेशिवाय, खायला प्यायला मिळाल्याशिवाय, चांगलं प्रथिनांचं खाणं, जीवनसत्व मिळाल्याशिवाय तुम्ही वाढणार कसे. त्याच्यातला परत एक गमतीचा मुद्दा. हे गमतीचे मुद्दे पण मी सांगतो याचं कारण का त्यांनी थोडंसं तुमचं दुःख कमी होईल मी जे सांगतो त्याच्यातलं, आणि त्या गमतीच्या मुद्द्यांनी सुद्धा आपण कुठे होते परत परत कळत राहील. तर गरिबी मोजायची कशी, तर जगात एक तत्व असं सांगितलं गेलं की गरिबी मोजायचे निकष किती. आता साधारण दिवसाला $2 कमी उत्पन्न असलेला म्हणजे 120 रुपयापेक्षा कमी असलेल्याला गरीब म्हणावं, असं एक निकष ठरला गेला. त्याच्या आधी एक वेगळा निकष ठरला गेला की नाही, ज्याला प्रथिनांची किमान गरज सुद्धा ज्याची पूर्ण भागली जात नाही त्याला गरीब म्हणलं जावं. म्हणजे ज्याला किमान मिनिमम प्रोटीन सुद्धा मिळत नाही त्याला गरीब मानलं जावं. मग आणखी एका समितीने सांगितलं की नाही तसं नको, ज्याला पायाभूत सोयी सुविधांचा काही उपयोगच नसतो किंवा पायाभूत सोयी सुविधा त्याला प्रगतीसाठी मिळू शकत नाही त्याला गरीब म्हणावं. आता आपली गंमत अशी आहे ना की गरीब कुणाला म्हणावं यासाठी जवळपास आपल्या देशात 4 समित्या होऊन गेल्या. 4 समित्यांनी केलं काय. पु ल देशपांडेंचा खूप छान विनोद आहे की 5व्या जॉर्जनी केलं काय.
त्यांनी उत्तर दिलेलं लहानपणी भूगोल इतिहासाच्या वेळेला त्यासाठी त्यांचा उजवा गाल मास्तरांनी खूप लाल केला. तर यांना काय सांगता येईना, कारण आपल्याकडे राजांनी केलं काय तर ठरलेलं उत्तर देता येतं आपल्याला. किमान पाणपोया बांधल्या, गरिबांना अन्नछत्र उघडली वगैरे, ही कुठल्याही राजांनी कामं केली हे सांगता येतं आपल्याला. पण प्रश्न हा 5व्या जॉर्जचा होता. पुलंना विचारलं गेलं शाळेमध्ये 5व्या जॉर्जनी काय केलं. त्यांनी शांतपणे उत्तर दिलं, 6व्या जॉर्जला जन्म दिला. तसं आपल्याकडच्या या समितीनं काय केलं, त्या समितीला जन्म दिला. आणि मग शेवट याचा सुरेश तेंडुलकर नावाचे खूप चांगले मोठे अर्थतज्ञ होऊन गेले. त्यांच्या समितीने या समितीचा शेवट झाला. आणि हे गंमत असते आपल्याकडे, म्हणजे त्याच्यात खूप छान अतिशय मनोरंजन करून घेता येतं. मुंबईच्या ऑक्ट्रॉयला पर्याय काय याचा शोध घेण्यासाठी, हा पर्याय निवडण्यासाठी किती समित्या झाल्या, इथेपैकी कोणाला माहिती असेल ना तर मला खूप आनंद होईल. 23 समित्या नेमल्या गेल्या. प्रत्येक समितीचं एकच काम होतं, ऑक्ट्रॉयला पर्याय काय. त्या समितीचा अभ्यास करण्यासाठी मग ही समिती नेमायची. या समितीचा प्रत्येक सदस्य अभ्यास करण्यासाठी जगाच्या पर्यटन स्थळाला जाऊन यायचा. सिंगापूरमध्ये ऑक्ट्रॉयला पर्याय काय, इकडे पर्याय काय, वगैरे वगैरे. तर मुद्दा त्यातला हा ऊर्जेचा, देशातल्या नागरिकांना दरडोई किती ऊर्जा मिळते, तो एक जागतिक पातळीवरती हा निकष मानला जातो तुमच्या आर्थिक प्रगतीचा, देशाच्या प्रगतीचा. त्यासाठी एक घटक आहे, त्याला KGOE म्हणतात, किलोग्राम इक्विव्हॅलंट ऑफ ऑइल. म्हणजे 130 कोटी जर भारतामधले नागरिक असतील तर त्या नागरिकांना दरडोई दिवसाला जी काही ऊर्जा मिळते, मग वीज असेल, तेल असेल किंवा आणखी जे काही असेल ते, तर त्याच्यातनं त्यांची प्रगती किती होते, कारण त्या ऊर्जेवरती तुम्ही किती वाढणार हे अवलंबून असतो. म्हणजे ओरिसा किंवा तशा बिचाऱ्या प्रांतातली जर मुलं तुम्ही बघितलीच जन्माला आलेली, खंगलेली असतात, पोट खपाटीला गेलेलं असतं, हाडाचं काढं झालेलं असतं, सांगाडे असतात. का? कारण त्यांना ऊर्जा मिळेल असं काही नसतं. जेवायलाच काही मिळत नाही. आपला मेळघाट असेल किंवा इकडच्या ठाणे जिल्ह्यातल्या जव्हार आधी मोखाडा परिसरात असतील, हे होतं कारण त्यांना ऊर्जाच मिळत नाही. आता ती ऊर्जा मिळण्यासाठी जे काही करावं लागतं ते सरकार करतं असं सरकारला वाटतं, पण प्रत्यक्षात तसं होत नाही आपल्या देशामध्ये. मग जागतिक पातळीवरती एक छोटासा घटक त्यांनी निश्चित केला गेला. हा त्यावेळेला पहिल्यांदा मी ऐकलं 98 सालच्या व्यवस्थेमध्ये, तो हा की KGOE, किलोग्राम इक्विव्हॅलंट ऑफ ऑइल. तर भारतीयांना विद्यमान कालखंडामध्ये, साधारण ही गेल्या वर्षीची आकडेवारी आहे, विद्यमान कालखंडामध्ये किती KGOE दरडोई ऊर्जा मिळते, तर ते आपलं प्रमाणे 565 KGOE आपण ऊर्जा ही भारतीय नागरिकाला सरासरी मिळत असते, 130 कोटींचा देश बघितला तर. तर जर्मनीसारख्या देशामध्ये, आता जर्मनी हा आकाराने महाराष्ट्राच्या एवढा, 8 कोटी लोकसंख्या, महाराष्ट्राची जास्त आहे, 10-11 कोटीची महाराष्ट्राचीच लोकसंख्या आहे. पण जर्मनीचं GDP वगैरे तुम्ही बघितलं, सकल राष्ट्रीय उत्पन्न, किंवा अगदी दक्षिण कोरियाचं जरी बघितलं तरी आपल्या देशाला ते टक्कर देणार आहे, किंबहुना जास्तच आहे. जर्मनी कितीतरी पुढे आहे आपल्या. तर जर्मनीसारख्या देशातल्या नागरिकांना ऊर्जा किती उपलब्ध असते, तर 4003 KGOE ही उपलब्ध असते. आपण 565 वरती आहोत, जर्मनीला 4003. चीन हा आपला शेजारचा स्पर्धक देश, चीनमध्ये 1806 KGOE ऊर्जा नागरिकांना उपलब्ध असते. आणि जगातलं अंतिम सत्य असल्याप्रमाणे अर्थातच अमेरिकेतल्या प्रत्येक नागरिकाला 7164 KGOE ऊर्जा उपलब्ध असते. एका व्यक्तीला किती ऊर्जा उपलब्ध असते हा एक साधा घटक यातनं समजून घेता येईल, की त्याला जे लागतं, त्या जगण्यासाठी जे लागतं, ते कशा पद्धतीनं तयार करावं, कशा पद्धतीनं घेतलं जावं, त्या नागरिकांपर्यंत कसं पोचवलं जावं, जेणेकरून त्याला याचा व्यवस्थेचा फायदा घेत मोठं होता होईल. कारण व्यक्ती जसजशी मोठी होत जाते तसाच समाज मोठा होऊ शकतो. व्यक्तीची प्रगती झाली की समाजाची प्रगती होते, आणि मग अर्थातच ज्या समाजाचा भौगोलिक आकार आहे त्याप्रमाणे देश, राज्य वगैरे वगैरे मोठे होत जातात. अमेरिकेचा हा आकडा 7164 KGOE आहे. हे 3 घटक अशासाठी महत्वाचे की या आपल्या सरकारच्या, आपल्या देशाच्या, किंवा आपल्या जी काही आपली जी नियंत्रण करणारी शक्ती आहे त्यांच्या प्राधान्यक्रमामध्ये हे घटक आहेत का, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. आणि मग तो नसतो, मग म्हणून आपल्याला सरकार, आता मगाशी जसं सांगितलं, छोटे स्वप्न बघतो. आपलं सरकार सांगतच काय सुरुवातीपासून की ऊर्जेची बचत म्हणजे ऊर्जेची निर्मिती, म्हणजे मुळात वीज वाचवा. आता हा एक पाप या पद्धतीनं तुम्ही असा विचार करू शकत असाल की किती ऊर्जा वाया घालवायची वगैरे वगैरे, पण त्याचं शास्त्रीय तत्व असं की इतकी प्रचंड प्रमाणावर ऊर्जा उपलब्ध असायला हवी की ती
कुठल्याही नागरिकाला दरिद्रातला दरिद्री असो अतिश्रीमंत असो त्याला ऊर्जेची उपलब्धता कमी होता कामा नये. आता जिथे अशी जगाची मांडणी होत असताना आपण सांगत असतो की ऊर्जेची बचत म्हणजे ऊर्जेची निर्मिती. म्हणजे एखादं लहान मुलं आलं आईला सांगत की मला भूक लागली आहे तर आईने त्याला सांगावं की दात कोरणं घे, दात कोर आणि जे काही निघेल त्याच्यावरती तुझं भूक भागव. हे सांगणं जितकं वाईट आहे किंवा घाणेरडं आहे किंवा कमीपणाचं आहे तितकंच हे तत्वज्ञान ऊर्जेची बचत म्हणजे ऊर्जेची निर्मिती हे आहे. कारण जर तुम्हाला ऊर्जाच मुळात देता येत नसेल, नागरिकांना पुरवता येत नसेल तर ते मुळात तुमच्या प्रगतीतला सगळ्यात मोठा अडथळा ठरतो. आणि त्यात तुमची ऊर्जेची मांडणी ही गरीब श्रीमंत अशा पद्धतीची असेल तर आणखीनच अडथळा ठरतो. शेतकऱ्यांना स्वस्तात वीज द्यायला हवी असं एक एक खूळ आपल्या सरकारच्या मनामध्ये. कोणीही शेतकऱ्यांकडनं अधिक दामाने वीज घ्या असं आपण म्हणू शकत नाही कारण ते लगेच राजकीयदृष्ट्या घातक असतं. म्हणून शेतकऱ्यांना आपण वेगळ्या पद्धतीनं वीज देतो आणि त्याच्या विजेची वसुली शेतकऱ्यांना वाटतं मोफत वीज मिळाली किंवा शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या भागाप्रमाणे विजेची माफी केली जाते. पण आपल्याला लक्षात येत नाही त्याची वसुली ही छोट्या छोट्या प्रमाणावरती उद्योग करणाऱ्यांना त्यांच्या विजेच्या बिलातनं वसूल केली जाते. शेतकऱ्यांना मुळात प्रति युनिट बिल वीज बिल आकारलंच जात नाही. त्यांना HP पातळीवरती म्हणजे हॉर्स पॉवर विजेची मोटार किती आहे त्याच्याप्रमाणे विजेचं बिल आकारलं जातं. त्याच वेळेला उद्योगांना हे युनिटप्रमाणे वीज द्यावी लागते किंवा घरच्या आपल्यासारख्या लोकांना सुद्धा युनिटप्रमाणे वीज द्यावी लागते. आणि त्याच्यातही परत गमतीचा भाग असा की तो खास आपल्या देशाचा गुण आहे. समजा शेतकऱ्यांनी सांगितलं की 2 HP माझी मोटार आहे पाणी खेचणारी ही 2 HP क्षमतेची आहे तर 2 HP वीज किती लागेल त्याप्रमाणे त्याच्यात विजेची जोडणी विजेचं शुल्क त्याच्यावर कडनं वसूल केलं जातं. पण आपल्याकडे थोरपणा आपला असा आहे ना की विजेच्या कंपन्याच आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने व्यवस्था करून देतात. याला सेटलमेंट म्हणतो आपण तशा पद्धतीने करून देतात. म्हणजे विजेचा पंप जर 5 HPचा असेल तर त्याच्यावर लेबलच 2 HPचं येतं. हे सत्य आहे. मी गंमत म्हणून सांगत नाही. मग मुद्दा त्यातला असा की मग बाकीच्याचं काय होतं. मग ज्या वेळेला नागरिकांना 2 रुपये 4 रुपये प्रति युनिट प्रमाणे वीज द्यावी लागते त्याच वेळेला उद्योगांना 14 रुपये 16 रुपये प्रमाणे वीज द्यावी लागते कारण त्या विजेचा खर्च हा इथनं वसूल केला जातो. मुद्दा त्यातला असा आहे की इतकी प्रचंड प्रमाणात विजेची तुमच्याकडे ऊर्जेची उपलब्धता असायला हवी की ज्याला मिळेल त्यावेळेला मिळेल तितकी वीज उपलब्ध असायला हवी कारण त्याशिवाय त्याची वाढच होऊ शकणार नाही. हे 3 घटकांना पोषक असे खूप घटक सांगता येतील. उदाहरणार्थ पोलाद. मध्यंतरी आपले पंतप्रधान चीनमध्ये गेले होते आणि ते असं म्हणाले की चीनला भारत लवकरच मागे टाकेल पोलादाच्या निर्मितीमध्ये. लगेच समस्त भारतप्रेमींची छाती फुलून आली आणि येस आपण आता चीनला मागे टाकणार. म्हणून मी सहज त्याची आकडेवारी बघितली. भारताची पोलाद निर्मितीची क्षमता ही 50 मिलियन टन्स इतकी आहे. तितकी क्षमता असलेले चीनमध्ये 13 खाजगी कारखाने आहेत. त्यामुळे कुठे जायचं हे सतत आपल्याला जर भान राहिलं ना तर या गोष्टी पटकन कळतात आणि मग आपल्याला वास्तवाची जाणीव होते. तर ह्या 3 घटकांना बरोबर घेतल्याशिवाय कुठलाही जगातला देश हा पुढे जाऊ शकत नाही. आणि या 3 घटकांचा जर पायाभूत सोयी सुविधांमध्ये जर आपण अंतर्भाव केला की शिक्षण असायला हवं, उत्तम रस्ते असायला हवेत. आपल्याकडे उत्तम रस्त्यांच्या अभावी तुम्ही महाराष्ट्राची जी प्रगती महाराष्ट्र खूप प्रगत राष्ट्र आहे वगैरे असं आपण म्हणतो ना त्या प्रगत राष्ट्रामधनं मुंबई पुण्याचा पट्टा थोडासा मुंबई नाशिकचा पट्टा आणि किंचितचा औरंगाबाद वगळा महाराष्ट्र आणि ओरिसा याच्यामध्ये काही फरक नाही आहे. कारण माणसं जातच नाहीत अंतरंगामध्ये राज्याच्या कारण का तिथं रस्त्याची व्यवस्थाच नाही. जाऊन करू काय मी उद्योग जाऊन उभारणार कसा. त्यामुळे या 3 घटकांचा हा एक महत्त्वाचा संदर्भ आहे. आणि या 3 घटकांची ज्या वेळेला व्यवस्था तयार होते त्यावेळेला चौथा घटक महत्त्वाचा ठरतो की हे 3 घटक आहेत आणि अन्य देश असे आहेत की या 3 घटकांच्या बरोबरीला एक चौथा घटक आहे आणि तो चांगला घटक अशासाठी महत्त्वाचा ठरतो की अशा वेळेला या 3 घटकांची प्रचंड उपलब्धता असताना सुद्धा हा चौथा घटक असलेल्या देशांकडे उद्योगांचा ओढा असतो. आणि तो चौथा घटक अतिशय महत्त्वाचा आहे लोकशाहीवर प्रेम असणाऱ्या प्रत्येकासाठी. तो म्हणजे वातावरणातला मोकळेपणा. ज्याला लिबरल डेमोक्रेसी म्हणतात अशी एकंदर मोकळेपणाने चर्चा करणारी मोकळी ढाकळी लोकशाही ज्या देशामध्ये असते तिथे मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या औद्योगिक आर्थिक प्रगतीचं केंद्र होत असतं. आणि ही बाब आपण समजून घ्यायला हवी. कुठलाही देश हा असा कधीही मोठा झालेला नाही की तू खातोय का त्याच्या प्लेटमध्ये काय ते मी ठरवणार. सरकारचं हे कामच नाही आहे.
कोणता नागरिक काय खातोय, कुठल्या वेळेला तो उभा राहतोय का बसतोय, राष्ट्रगीताच्या वेळेला काय वगैरे, झेंड्याचा कसा अपमान करतोय किंवा नाही करत आहे वगैरे वगैरे, या फंदामध्ये सरकारने पडायचं नसतं, ज्याला इंग्रजीमध्ये मायक्रो मॅनेजमेंट म्हणतात. सरकारचं काम मायक्रो मॅनेजमेंट नाही, सरकारचं काम एवढंच आहे, या 3 घटकांची तुम्ही मुबलक उपलब्धता करून द्या, प्रगतीला मुक्त वाव द्या, मोकळं वातावरण द्या, लोक आपोआप प्रगती करतात. हे जगातल्या अनेक महासत्तांनी दाखवून दिलेलं आहे. आणि हा मोकळेपणा इतका अंगभूत असायला हवा. अमेरिकेचा सगळ्यात मोठा टीकाकार कोण, असं तुम्हाला कोणालाही विचारलं, इथले काही जे जागतिक राजकारणाचे अभ्यासक असतील ते एका व्यक्तीचं नाव घेतील आणि ती व्यक्ती कुठे आहे असं विचारलं तर त्यांना कदाचित ते माहिती असेल. अमेरिकेचा सगळ्यात मोठा कडवा, अतिशय कडवट, म्हणजे ज्याला अमेरिकेची निर्भत्सना या व्यक्ती इतकी कोणीच केलेली नाही असा टीकाकार, म्हणजे अमेरिका किती भिकार देश आहे, अमेरिका भांडवलदारांचं म्हणजे शोषणाची व्यवस्था तयार करतो, अमेरिका पिळवणूक करतो, अमेरिका हे करतो ते करतो, मानवी अधिकारांचं उल्लंघन करतो, असं सातत्यानं अमेरिकेला बोल लावणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे नोम चोम्स्की. आणि ते MIT मध्ये, मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगच्या टेक्नॉलॉजीच्या इन्स्टिट्यूटमध्ये तिथल्या एका मानव्य कला शाखेच्या विभागाचे प्रमुख आहेत. त्या देशाचा सन्मान सुद्धा अमेरिकेनेच केलेला आहे, त्या व्यक्तीचा सन्मान सुद्धा त्या अमेरिकेनेच केलेला आहे की ज्या अमेरिकेचे हे कडवे टीकाकार आहेत. याला वातावरणातला मोकळेपणा म्हणतात. आणि मला तर खूप कौतुक वाटतं की मी चोम्स्कींना आता निवडणुकीच्या वेळेला तिथे निमित्तानं भेटायला गेलो होतो. म्हटलं तुम्ही किती भाग्यवान होतो, तुम्ही अमेरिकेवर टीका करता, तुम्हाला कोणी राष्ट्रद्रोही म्हणत नाही. हे गंमतच आहे. म्हटलं मी आमच्या देशातल्या व्यवस्थेवर टीका केली की लगेच मी पाकिस्तानचा नागरिक आहे की अशी शंका लोक व्यक्त करतात. पण तुम्हाला कोणी ठरवलं नाही का क्युबन आहात तुम्ही किंवा कम्युनिस्टांचे हस्तक आहात वगैरे वगैरे. तर ते खूप या व्यवस्थेचं कौतुक करत होते की हा वातावरणातला मोकळेपणा आहे. हे जे मांडण्याचं कौशल्य आहे, व्यवस्थांचं सक्षमीकरण आहे, त्याच्यामुळे माणसं मोकळेपणाने आनंदाने त्या व्यवस्थेमध्ये काम करतात. आणि ही व्यवस्था कधी तयार होऊ शकते की वातावरणातल्या एक मोकळेपणातनं जो एक समृद्धपणा, एक समंजसपणा तयार होतो राजकीय सामाजिक वातावरणामध्ये, त्यातून तयार होतं. तुम्ही कुठल्याही म्हणजे तुम्हाला त्याचे मी 100 किस्से सांगू शकतो. अमेरिकेच्या अध्यक्षांची मुलगी, अमेरिकेचा अध्यक्ष, जगातला सगळ्यात मोठा, सगळ्यात समर्थ महासत्तेच्या प्रमुखाची मुलगी दारू पिऊन गाडी चालवताना आढळली म्हणून तिला स्थानिक पोलीस केंद्रानं लॉकअपमध्ये ठेवलं. फोन नाही गेला, कोणाच्या पोरीला हात लावतो तू, हे मोठेपण आहे ना. आपल्याकडे काय, मी सांगायची गरज नाही कोणाचं काय होतं किंवा काय, म्हणजे मला तपशिलामध्ये जायची गरज वाटत नाही, तुम्ही सगळे समजून घेत सक्षम आहातच त्यासाठी. तर हे सगळं या वातावरणातल्या मोकळेपणातल्या व्यवस्थेत नाही येतं. त्या पोलीस अधिकाऱ्याला अशी भीती वाटली नाही की आयला आपण अमेरिकेच्या अध्यक्षांच्या पोरीला हात लावतो, उद्या बदली होणार, कुठेतरी आपल्याला चंद्रपूर गडचिरोलीला पाठवून देणार, असं नाही वाटलं त्याला. त्यांनी त्याची कारवाई जी करायची ती केली आणि त्याबद्दल त्याला काही म्हणजे शिक्षाही झाली नाही किंवा काय कौतुकाने, तर त्याचं कामच आहे ते, त्याचं कामच ते कर्तव्याचं आहे, ते त्यांनी केलं. हे कर्तव्य पालनाची व्यवस्था या वातावरणातल्या मोकळेपणातनं तयार होते. आणि मग प्रत्येक व्यक्तीला कायद्याचा आदर करणं हे त्याचं नैसर्गिक कामच आहे असं वाटू लागतं. आता आपल्याकडे गंमत कशी झालेली आहे, आता मनमोहन सिंगांच्या वेळेला त्यांच्या सरकारच्या काही धोरणांवरती मी टीका करत होतो, जसं आत्ताच्या सरकारच्या संदर्भातही करतो, कारण मला असं वाटतं की ते माझं नैसर्गिक कामच आहे. म्हणजे माझ्या पदाची जबाबदारी ती आहे की कुठे कुठे जी काही चुका होत असतील किंवा दोष असतील तर दोष दिग्दर्शन हे पदाचं कामच आहे. तर त्यावेळेला एक काँग्रेसचा ज्येष्ठ नेता भेटायला आला. मला एवढी टीका नका करू, म्हटलं काय चुकलं का माझं, म्हणजे तांत्रिकदृष्ट्या काही चूक आहे का, कारण माझा एकमेव मुद्दा असतो की तपशिलामध्ये चूक असता कामा नये. म्हणजे मत माझं असू शकेल, पण ज्याच्यावरती आधारित ते मत आहे, ज्याला इंग्रजीमध्ये फॅक्च्युअल मिस्टेक्स म्हणतात, ज्या तांत्रिक चुका किंवा तपशिलातल्या चुका त्या असता कामा नयेत. तर मी त्याला विचारलं की काही तपशिलात चूक झाली का की ज्याच्या आधारावर मी टीका केली, तो काही म्हणजे तो विषय मला समजला नाही, असं काही घडलंय का, तसं असेल तर तू सांग, मी तुझं मत, पक्षाचं मत किंवा माझ्या विरुद्ध आहे म्हणून छापणार नाही वगैरे, असं अजिबात करणार नाही, आम्ही ते आनंदाने मत छापू. तो म्हणाला नाही तपशिलात चूक नाहीये काही, पण नको टीका करू त्याच्यावरती एवढं. म्हटलं मग काय काय म्हणजे काय करणं अपेक्षित आहे, म्हटलं का नाही करायचं ते सांग ना. त्याने कारण सांगितलं ते खूप भन्नाटच आहे. तो म्हणाला की खूप सभ्य माणूस आहे तो. तर मी असा एक क्षणभर असा विश्राम घेतला असा त्याच्याशी पुढची चर्चा करण्याच्या आधी. मी त्याला म्हटलं तू काय बोललास ते कळलं का तुला, अरे असं कसं, किती सभ्य माणूस आहे ना, किती सज्जन आहे ते. अरे म्हटलं हे
किमान अपेक्षित आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये आपण सभ्य आहोत हा किमान गुण आहे. आता किमान गुण हा विशेष गुण मानणार का आपण? मी त्याला म्हटलं म्हणजे त्याच्या पुढचा काँग्रेस नेता असेल किंवा अन्य कुठल्या पक्षाचा असेल तर तो व्हिजिटिंग कार्डवर म्हणणार का की सभ्य नागरिक आहे हा, त्यांनी कर भरलेले आहे, त्यांनी कधी गुंडगिरी केलेली नाही, यांनी मारामारी केली नाही, त्यांनी बलात्कार केलेला नाही, घरफोडी केलेली नाही, असं सांगणार का? म्हणजे ही जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला आपल्याला कुठे कुठे बदलायचं आहे ना, हे कृपा करून लक्षात घ्या. आणि तो बदल हा वरनच होतो नाही, वरनं काहीच होत नाही, प्रत्यक्षात तो खालनं होतो. त्या व्यवस्थेचा आदर करणं हे त्या देशांमध्ये या महासत्ता ज्या घडलेल्या आहेत त्यांनी केलेलं आहे. त्यासाठी 3 घटक आणि चौथा घटक आता त्याच्यावरती एक छान आईस्क्रीमवरती ज्याला केकवरती ज्याला आयसिंग म्हणतात अशा स्वरूपाचं ते असतं. त्या वातावरणातल्या मोकळेपणाने या सगळ्यांना काम करण्याचं ते बळ मिळतं. आता इथे कोणालाच नाही, कोणी बँकेची संबंधित व्यवस्थापक असेल तो कर्ज द्यायला घाबरतोच. उद्या तो काहीतरी कॅगचा रिपोर्ट यायचा, CVC यायचा, 100% याच्यात तुम्ही का असं केलं असे प्रश्न विचारेल. कुठलाही सरकारी अधिकारी भीतोच हल्ली. तर ही जी भीती आहे ही व्यवस्थेच्या अनुपस्थितीतनं तयार झालेली भीती आहे. त्यासाठी या मोकळेपणाची सवय आपण लावून घ्यायला हवी. त्यासाठी हा जो संस्कृती संघर्ष आहे तो बदलायला हवा. कारण आधीच्या पिढीने ऐकलं आपल्या वाडवडिलांचं, आताची पिढी ती ऐकणारी नाही आहे. ती म्हणजे आमच्या लहानपणी असे निबंध असायचे, आई थोर तुझे उपकार वगैरे वगैरे असं. आणि मग ते ठरलेली वाक्य लिहिली असायची की समस्त समुद्राची शाही आणि वनस्पतींची लेखणी केली की तुझे उपकार फेडता येणार नाहीत वगैरे वगैरे. हल्लीची पोरं असं बावळट काही लिहिणार नाहीत ती, म्हणजे कारण ती जास्त शहाणी, चांगल्या अर्थाने जास्त शहाणी असतात. ती म्हणतील आईला की मीच जन्माला झालो नसतं तू आई झाली असतीस का? त्यामुळे या असल्या सांस्कृतिक या मागासलेपणातनं वास्तवाला भिडायला हवं. आर्थिक प्रगतीचं महत्त्व समजून घ्यायला हवं. हे 3 घटक आणि त्या 3 घटकांच्या जोडीनं महत्त्वाचा असलेला चौथा घटक जास्तीत जास्त निर्माण कसा होईल. कारण आपली संस्कृतीचा सगळ्यात मोठा दोष कुठला असेल तर प्रश्न विचारण्याची पद्धत नाही. म्हणजे वडिलांना मुलांनी प्रश्न विचारायचे नाहीत, वडिलांनी त्यांच्या वडिलांना प्रश्न विचारायचे नाहीत, साहेबांनी त्याच्या साहेबाला प्रश्न विचारायचे नाहीत, त्याच्या साहेबांनी आणखी कुणाला प्रश्न विचारायचे नाहीत. आपण सतत गप्प बसा संस्कृतीचं पालन करत आलेलो आहोत. गप्प बसा संस्कृतीमध्ये फार काही हाताला लागत नाही. खूप चांगले कार्यकर्ते तयार होतात, अनुयायी तयार होतात आणि 10 ते 5 नोकऱ्या करणारी माणसं तयार होतात. पण नेतृत्व करण्यासाठी या गप्प बसा संस्कृतीला प्रश्न विचारणाऱ्यांची मोठ्या प्रमाणावरती गरज असते. ज्या ज्या देशांनी ही प्रगती साध्य केलेली आहे, छोटासा नॉर्वेसारखा देश असेल, नॉर्वेसारखा, स्वीडनसारखा देश असेल, ज्या देशाने प्रचंड प्रमाणावरती आर्थिक सांस्कृतिक बदल केला आहे, इतका की 2019 सालापासून तो देश नाणी छापणं सुद्धा बंद करणार आहे. इतकी नागरिकांची उन्नती त्या देशानं साधलेली आहे. 30% आपला भारत देश नागरिकांकडनं आयकर घेत असतो आणि आपल्याला खूप कर भरतो असं वाटत असतं. स्कॅन्डिनेव्हियन देश 75-80% इतका इन्कम टॅक्सचा रेट आहे. तुम्ही 100 रुपये कमवले तर 75 रुपये सरकार काढून घेतं. पण तरी नागरिक त्यातनं खळखळ करत नाही. त्याचं कारण की ती नागरिकांना ती सेवा दिली जाते. त्या व्यवस्थेमधनं एक अशी छान यंत्रणा तयार झालेली आहे की त्या यंत्रणेचा फायदा नागरिकांना घेता येतो. त्या टप्प्यावरती कुठेतरी जायला हवं आपल्याला. जी कल्याणकारी राज्य नावाची एक संकल्पना असते, जिथे ज्यांना नाही आहे त्यांना ती उपलब्ध असायची सोय हवी. त्यासाठी सरकारने काही एक व्यवस्था निर्माण करायला हवी. ज्याचबरोबर ज्यांच्याकडे आहे त्यांना वृद्धिंगत करण्याची सुद्धा एक मोकळेपणाची व्यवस्था तयार असायला हवी. आणि ती नसल्यामुळे आपल्याकडे सगळ्यांकडे कोणीही पैसे कमवलेत हे सांगायलाच घाबरतो. मग ते कमवणारे असतात ते त्यांना असं एक गंड तयार होतो. कारण कोणीतरी पैसे कमवलेत असं जेव्हा आपल्या कानावरती येतं त्यावेळेला प्रत्येक मराठी माणसाच्या मनात पहिला प्रश्न, पहिली शंका अशी असते, कुठेतरी हात मारला असणार त्याने. प्रामाणिकपणे उत्तम पैसे कमवता येतात हे संस्कृतीतनं कुठेतरी आपण घालून बसलेलो आहोत. ते मला असं वाटतं की ते पुन्हा एकदा आणायला हवं. याची तरुण पोरं मला बऱ्याच संख्येने दिसत आहेत. ही या पिढीची जबाबदारी असेल. आपण तर त्यांना काही ते देणार असू, मागच्याने पुढच्याला द्यावं अशी परंपरा असते. तर या 3 गोष्टी जर आहेत त्या पूर्णपणे काही आपल्या हातामध्ये नाही आहेत, पण निदान जमेल तितक्या पद्धतीनं त्यासाठी जे प्रयत्न करतात त्यांना मदत करणं आपण आवश्यक आपलं कर्तव्य मानायला हवं. आणि चौथा घटक मात्र प्राणाने त्यांना द्यायला हवा. हा वातावरणातला मोकळेपणा, हे जे सगळं गढूळपणा जमलेला आहे तो सोडायला हवा. कारण माणसं केवळ भौतिक सोयी सुविधा आहेत म्हणून अमेरिकेत किंवा युरोपमध्ये जात नाहीत. त्यांना त्या मोकळेपणाच्या आकर्षणासाठी जातात.
तो मोकळेपणा जोपर्यंत आपण आपल्यामध्ये आणत नाही तोपर्यंत महासत्तापदाचं स्वप्न हे स्वप्नच राहील. एवढं बोलतो आणि थांबतो. आपण सगळे इतक्या मोठ्या संख्येने आलात, आपले मनापासून आभार. प्रश्न असतील तर या मुद्द्यांचा काही अधिक परामर्श घेता येईल, इच्छा असेल तर त्याचा आणखी व्यापक पद्धतीने त्याची मांडणी करता येईल. एवढं बोलून मी थांबतो. पुन्हा एकदा आपले आभार. धन्यवाद. विचारलेलं आहे, ज्यांनी कोणी विचारलं त्यांनी नाव दिलेलं नाही, पण मी त्याचं अभिनंदन करतो. आणि हा प्रश्न विचारावा अशी माझी मनापासून इच्छा होती, कारण त्यानिमित्तानं त्या विषयाशी बोललेला. प्रश्न असा आहे की चौथा मोठा घटक तुम्ही म्हणालात वातावरणातील मोकळेपणाचा. चीनमधल्या मोकळेपणाविषयी काय सांगाल? मग एकट्या अमेरिकेची अर्थव्यवस्था सुद्धा चीनवर फार मोठ्या प्रमाणावर अवलंबित आहे. याचा मेळ कसा बसतो? अतिशय महत्त्वाचा मुद्दा. प्रश्न हा आपल्या बाबतीत मोकळेपणाचा आहे. आपल्याला चीनपेक्षा हा मोकळेपणाचा प्रश्न जास्त लागू पडतो. याचं कारण आपण कागदोपत्री लोकशाही आहोत. चीनला हा मुद्दा लागू पडतच नाही, कारण तो लोकशाहीचा दावा करतच नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा हा भांडवलदारी व्यवस्थेसाठी अतिशय महत्त्वाचा. मी एक कंपनी आहे, मी एक आस्थापना आहे आणि मला माझं उत्पादन स्वस्तामध्ये तयार करून जास्त फायद्यामध्ये बाजारपेठेत विकायचं आहे. त्यासाठी चीन नावाच्या देशाने जी काही SEZ नावाची स्पेशल इकॉनॉमिक झोन नावाची जी काही एक संकल्पना राबवली, 6 प्रचंड मोठे इकॉनॉमिक झोन त्या देशाने स्वतःच्या देशामध्ये तयार केले, जिथे देशातला कोणताही कायदा लागत नाही, तिथे परदेशी कायद्यानुसार काम केलं जातं आणि अत्यंत स्वस्तामध्ये, ज्याला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणतात, तिथे अत्यंत स्वस्तामध्ये मोठ्या प्रमाणात निर्मिती करून दिली जाते. त्याचा फायदा चीननी मोठ्या प्रमाणावरती घेतला. आपला एक अर्धवटपणा असा की आपण हे SEZचं प्रारूप सुद्धा स्वीकारायचा प्रयत्न केला. एक जो पारंपरिक SEZ भारतामध्ये आहे, मुंबईला जे कोणी त्यांना माहिती असेल, सीब्स नावाचा सांताक्रूज एक्सपोर्ट प्रमोशन झोन, तो सोडला तर आपल्या देशामध्ये SEZचं मॉडेल यशस्वी होऊ शकलं नाही, कारण तसे कायदे करायला आपण घाबरलो. त्यातला एकमेव कायदा महत्त्वाचा होता, तो म्हणजे कामगार कायदा लागणार नाही असं SEZमध्ये नियम असायला हवा. कारण SEZचा फायदा हा जेवढा करांमध्ये आहे तेवढाच कामगार कायद्यामध्ये जास्त महत्त्वाचा असतो. म्हणजे इथे ते कामगार कायदा 10 माणसं असतील तर अमुक अमुक लागू होतो. काय PF, ग्रॅच्युइटी, परत कामावरनं न काढण्याचा अधिकार, हा जमिनीवरच्या कायद्यांना जर लागू, कंपन्यांना जर लागू असेल तर हा कायदा SEZमध्ये लागणार नाही अशी व्यवस्था असावी लागते, तरच SEZ यशस्वी होतात. चीनने ते पूर्णपणे केलं, म्हणून जगातल्या सगळ्या मोठ्या कंपन्यांची उत्पादनं ही चीनमध्ये होतात, चीनच्या SEZमध्ये होतात. आता तुम्हाला कदाचित माहितीही असेल, आपल्या घराघरामध्ये अजंठाचं घड्याळ असतं. अजंठाचं घड्याळ हे चीनमध्ये बनलेलं असतं, कारण चीन अजंठाची गुजरातमधली कंपनी ते चीनला घेऊन गेले, कारण हे स्वस्तात मला तुम्ही उत्पादन करून देणार आहात. त्याची व्यवस्था चीननं तयार केली. आपला प्रश्न हा येतो की आपल्याला जर लोकशाही म्हटल्यानंतर पूर्णपणे लोकशाही मूल्य राबवता येत नाहीत आणि अर्थातच चीनसारखी SEZ पद्धतीची मॉडेल्स आपल्याला यशस्वी करता येत नाहीत. त्याच्यामुळे आपली अडचण होते. त्यावेळेला SEZ विषयीच्या समितीवर मी होतो, मी खूप त्यावरती लिहिलं, त्या सगळ्या SEZमध्ये हिंडलो. सतत जाणवत होतं की जर तुम्ही माझ्या गुंतवणूकदारांना, जो कोण त्या SEZमध्ये गुंतवणूक करणार असेल त्याला फक्त तुम्ही कराची सवलत देताय, जर मला माझ्या कामगारांना काढण्याचा अधिकार तिथे दिला नाही, कोण SEZमध्ये जाईल? सगळे SEZ आपले अत्यंत मोठ्या प्रमाणावरती पराभूत झाले, कारण ही जी काही व्यवस्था लागते ती आपण करू शकलो नाही. त्यामुळे याच्यावरनं मला असं वाटतं उत्तर स्पष्ट झालं असेल. आपल्या सर्व तोच मुद्दा आहे. आपल्या सर्व मतांची सहमती दर्शवून माझा प्रश्न, वातावरणातील मोकळेपणा नसताना देखील चीनच्या प्रगतीचे विश्लेषण कसं करता येईल, हेच विश्लेषण आहे. 7 SEZ चीनचे जे आहेत, त्या पद्धतीनं चीननी इतकी प्रचंड गुंतवणूक करून घेतली आणि मग जो अमेरिकेवर दबाव गटाचा प्रयत्न केला तो याच्या मार्फत येतो, कारण अमेरिकेतल्या कंपन्यांनी अमेरिकी सरकारकडे चीनसाठी रद्दबदली केली, कारण त्या कंपन्यांची उत्पादनं चीनमध्ये तयार होतात. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट असेल, ॲपल असेल, आणखी कुठल्याही कंपन्या असेल, ते सगळे चीनमध्ये बनतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा अमेरिका चीन संदर्भात काही कडक भूमिका घ्यायला जाते त्यावेळेला या कंपन्या आपल्या सरकारवरती दबाव आणतात आणि काही प्रमाणात सरकार झुकलेलं आहे. ट्रम्प आल्यानंतर परिस्थिती बदलली आहे, त्यामुळे तो जो एक मुद्दा निकालात निघाला. त्यामुळे आपल्याला आपल्या देशाचं नक्की करायचं आहे काय, हा एकदा विषय नक्की घ्यायला हवा. चीनपेक्षा जास्त पोलाद निर्माण करायचं असेल तशी व्यवस्था करायला हवी. हल्ली नवीनच एक घोषणा दिली जाते की भारत हा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हब होणार आहे, म्हणजे चीनसारखं. तसं होणार असेल तर तुम्हाला कामगार कायद्यात बदल करावा लागेल, तुम्हाला जमिनीच्या हस्तांतरणात बदल करावा लागेल, तुम्हाला आणखी कर्जविषयक जे कायदे आहेत त्याच्यामध्ये बदल करावा लागेल.
हे बदल न करता आपोआप कुठलाच देश मोठा होत नाही. चीनने हे बदल केले का? नाही केले, अजिबात केले नाहीत. मग प्रश्न असा की मग चीन मोठा का झाला? चीनने बदलांना अपवाद करणारी एसीझेड्स नावाची व्यवस्था काढली आणि त्या एसीझेडमध्ये एसीझेडची संकल्पना ही फक्त जमिनीची नाही आहे. एसीझेडचा अर्थ असा आहे की देशामध्ये परदेश. म्हणजे आता समजा एवढा हा जर एसीझेड इथे तयार केला तर भारतातला कुठलाही कायदा इथे लागू होणार नाही अशी व्यवस्था असावी लागते. मग ते एसीझेड यशस्वी होतात. कारण जर तुम्ही बाकीच्या पद्धतीप्रमाणे राबवायला गेलात तर ते यशस्वी होत नाहीत. चीनच्या यशाचं हे मोठं गमक आहे. ज्याला कोणाला चीनमध्ये रस असेल त्यांनी ते केवळ 7 एसीझेडचा अभ्यास करावा. त्याविषयी वाचण्यासारखं प्रचंड साहित्य बाजारामध्ये उपलब्ध आहे. त्यातले 1-2 एसीझेड मी स्वतः बघून आलेलो आहे. ते अद्भुत आहे, प्रचंड आहे ते. त्याची तुलनाच होऊ शकत नाही. आणि चीन ज्या पद्धतीनं विचार करतो ना त्याची आपल्याला सवय देखील नाही आहे. आपण फक्त आपले राज्यकर्ते साधारण कुठल्याही पक्षाचे असले तरी 5 वर्ष 7 वर्ष किंवा 2 टर्म मिळतील का त्याच्याकडे विचार जात नाही. पण चीन पुढच्या 50 वर्षात देश कसा असेल, त्या पद्धतीनं विजेची मागणी कशी असेल, त्याचं काय करता येईल याचा विचार करतो. तुम्हाला एक फक्त छोटासा किस्सा सांगतो चीनचाच प्रश्न आहे म्हणून. मी नायजेरियाला गेलो होतो. ही 2003-04 सालची घटना आहे. आणि विषय असा होता की ऊर्जा तेल हा माझ्या अभ्यासाचा विषय. त्यामुळे तेलासाठी मी जवळपास 23-24 देश हिंडलेलो त्याच्या अभ्यासासाठी. तर नायजेरियातल्या काही तेल विहिरींचा करार भारताशी होणार होता. तुम्ही अतिशय मनोरंजक अशा स्वरूपाचा हा किस्सा आहे. मी तो प्रत्यक्ष अनुभवला. त्या 3-4 विहिरीत नायजेरियाने लिलावात काढलेल्या होत्या आणि त्या भारत सरकारची कंपनी आहे ONGC नावाची, तुम्हाला माहिती असेल. ONGCची आणखी एक कंपनी आहे ONGC विदेश नावाची, जी फक्त परदेशातल्या तेलविहिरींच्या प्रश्नांवरती काम करते. तर त्या ONGC विदेशचा तो करार होणार होता म्हणून मी त्याची वार्तांकन करायला नायजेरियामध्ये होतो. आता पुढचं ते सगळं सांगतोय त्यातलं काहीही काल्पनिक नाही आहे. हा अनुभवलेला प्रकार आहे. आम्ही साधारण रविवारी सकाळी वगैरे नायजेरियामध्ये पोचलो. आपले सरकारी अधिकारी आलेले होते आणि सरकारी अधिकारी अशा थडग्यांच्या उतरंडीप्रमाणे येतात ना. चीफ सेक्रेटरी, अंडर सेक्रेटरी, प्रिन्सिपल सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी वगैरे वगैरे अशी त्यांची एक हायरार्की असते ना. अशी म्हणजे कुणी कोणाशी बोलायचं हे पण ठरलेलं असतं. असं एक 5-50 अधिकाऱ्यांचं पथक नायजेरियामध्ये दाखल झालेलं होतं. सोमवारपासून वार्तांकन सुरू होणार. ती घटना त्यांच्या बोलीचाली सुरू होणार म्हणून आम्ही सगळे रविवारी आराम केला. मस्त अटलांटिक वगैरे बघून आलो सगळं. आणि सोमवारपासून काम करायचं. तर सोमवार सकाळी यांची चर्चा सुरू झाली. साधारण 4:30-5 वाजता संपली चर्चा. मग आपल्या त्या नायजेरियात गेलेल्या पथकाच्या प्रमुखानं मंत्री महोदयांना चर्चेचं सार फॅक्सनी पाठवलं. मंत्री महोदयांना चर्चेचं सार फॅक्सनी पाठवलं. तोपर्यंत मंत्री महोदय बहुधा स्वतःच्या घरातच पण झोपलेले होते. कारण तुम्ही वेळेचं अंतर लक्षात घ्या. अर्जेंटिना आणि भारतामधलं. इथे मध्यरात्र होऊन पहाटेची वेळ आलेली होती. मंत्री महोदयांनी ज्या काही अर्जेंटिनाच्या पथकाने ते पाठवलं ते सकाळी उठल्यानंतर त्यांच्या सचिवांनी वगैरे त्यांना आणून दिलं असणार. मग त्याच्यावर चर्चा झाली, त्याच्यावर काहीतरी निर्णय झाला. मग त्याच्यावर आपण काय करायचं याचा सल्ला मंत्री महोदयांनी नायजेरियातल्या पथकाला फॅक्सनी पाठवला. तोपर्यंत तिथे नायजेरियातले पथक आम्ही सगळे झोपलेलो. मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी हा बघितला. तुम्हाला खोटं वाटेल हा विनोद नाही. शुक्रवारपर्यंत हे असं सुरू होतं. मंत्री महोदयांकडचं उत्तर फॅक्सनी येणार, मग हे फॅक्सनी त्याला कळवणार. आणि गमतीचा भाग असा की शुक्रवारी दुपारी चीनचं फक्त 2 अधिकाऱ्यांचं पथक आलं. 4 तासात त्यांनी 7 तेलविहिरींचा करार केला. शनिवारी सगळे गेलं. पण हे असं आहे ते. म्हणजे ती जी गरज असते ना ती निर्माण कशी होते आणि ते महत्व कळतं कसं. प्रश्न 3 विहिरींचा होता. चीनचे 2 अधिकारी आले. आपले 40 अधिकाऱ्यांचं पथक होतं. तर मंत्री महोदयांचं नाव सांगणार नाही कारण तुम्ही मग प्रश्न विचाराल त्याचं नाव मनी सुरू होतो का, शेवट रनी होतो का वगैरे वगैरे. तर तुम्हाला कोण तो मंत्री म्हणायचा तो समजून घ्या तुम्ही. तर मुद्दा त्यातला असा आहे, हा जो एक भाग आहे ना या वृत्तीचा की 7 तेल विहिरींवरती कब्जा असणं म्हणजे काय हे किती महत्वाचं आहे. तर आपल्याला तुम्ही जे सगळे आपण सगळे ते तेल वापरतो ना खनिज तेल, त्यातलं 82% तेल आयात करावं लागतं. आणि मनमोहन सिंग सरकारच्या वाटाघात जी काही झाली त्यातला सगळ्यात मोठा वाटा हा तेलाचा आहे. कारण त्यावेळेला तेलाची किंमत $147 पर्यंत गेलेली होती. नंतर ती आता $28 पर्यंत खालती आली. आता ती 62-61च्या टप्प्यामध्ये आहे. तर $1 तेलाची किंमत कमी होणं
हे ज्याला कोणाला अभ्यासाचा किंवा आवडीचा विषय असेल ना, त्यांनी फक्त कृपा करून नोंद करून घ्या. $1 तेलाची किंमत कमी होणं किंवा जास्त होणं याचा संदर्भ, याचं महत्त्व आपल्याला का आहे, तर तेलाची किंमत $1 वाढली तर भारत सरकारला 8,740 रुपये अतिरिक्त खर्च, कोटी रुपये खर्च करावे लागतात. म्हणजे जवळपास 8,500 कोटी रुपयाचा आपला खर्च वाढतो. तेलाची किंमत $1 वाढली तर तेलाची किंमत आता ही गेल्या काही महिन्यात $60 कमी झाली, तर 60 गुणिले 8,500 कोटी रुपये इतके वाचले. म्हणजे आता सध्या आजच्या दिनाचा साक्षात्कार काही जणांना होतोय. त्याचं महत्त्वाचं कारण हे एक लक्षात असायला हवं. तेलाची किंमत $55 वर जायला लागली की आपल्या सरकारचे धाबं दणाणत, कारण गेली 2 वर्ष आपला अर्थसंकल्प हा $55 तेलाची किंमत राहील असं गृहीत धरून आखला गेलेला आहे. त्यामुळे तेलाच्या विहिरीवरती कब्जा असणं हे इतकं महत्त्वाचं आहे. ते आपल्याला कळायच्या आधी अर्थातच चीनला कळलं आणि 7 विहिरी ते घेऊन गेले. त्यामुळे चीनच्या विषयीच्या प्रश्नाला उत्तर मिळालं असेल अशी आशा करतो. तुम्ही सांगितलेल्या 3-4 महत्त्वाच्या पॉईंट्सवर राज्यकर्ते काय विचार करू शकत नाही, त्यासाठी मीडियाची चळवळ करून त्यांना पटवण्याचं कोण कसे करणार. आता हे माझ्यासारख्या त्यातल्या त्यात सामान्य, अतिसामान्य किंवा आणखी थोड्याशा बऱ्या सामान्य माणसाच्या बुद्धीला जर हे कळू शकत असेल, तर राज्यकर्त्यांना कळत नसेल काय. एवढे सगळे तज्ज्ञ मंडळी, एवढे प्रचंड विद्वान लोक त्यांच्याकडे असतात. हा कळणे न कळण्याचा प्रश्न नाही आहे, हा तुमची इच्छाशक्ती आणि तुमची दूरदृष्टी काय आहे याचा मुद्दा आहे. ती व्यवस्था नसते आपल्याकडे, आणि त्याच्याही पलीकडे हितसंबंध नावाचा एक वेगळा प्रकार असतो. काही घटकांना हात कधीच लावला जात नाही आपल्या देशामध्ये. म्हणून मी अर्थसंकल्पाचं वर्णन ज्यावेळेला एकदा एका इंग्लिश चॅनलच्या चर्चेमध्ये असं केलं की अर्थसंकल्प म्हणजे ज्याने निवडणुकीला मतं दिली आणि पैसे दिले त्यांना धन्यवाद देण्याचा मार्ग. अनेकांना त्याचा धक्का बसला. अरे म्हटलं असंच असतं ना, तुम्ही बघा ना ते. त्यामुळे राज्यकर्त्यांना कळतं न कळत हा मुद्दाच नाही. आता साध्या साध्या गोष्टी, जमीन या सरकारने सगळ्यात मोठा प्रश्न कुठला हाताला घेतला सरकार आल्यानंतर, लँड ॲक्विजिशन ॲक्ट. आता लँड ॲक्विजिशन ॲक्ट हा राज्याचा विषय, सरकारने डोक्यावर घ्यायची गरजच नव्हती की ते त्यांचं डोकं आपटलं. 7-8 महिने त्याच्यावरती वादळ झालं आणि सरकारला तो प्रयत्न सोडून द्यावा लागला. आता हे करायची गरज नाही आहे, हे कळायला बुद्धिमत्तेची गरज नाही आहे. एक इच्छाशक्ती, समजशक्ती आणि मुख्य म्हणजे कुठे घेऊन जायचं आहे हे कळणं आवश्यक असतं. ते न झाल्याचा हा मुद्दा आहे आणि हे वारंवार असंच झालं. आपल्याला एकमेव तेलमंत्री असं होऊन गेला केशवदेव मालवीय नावाचा, की ज्याने अमेरिका आणि रशिया दोघांच्या छाताडावरती उभं राहून स्वतःच्या देशाच्या हिताची कामं केली. हे होत नाही ते, आणि त्यामुळे कळणं न कळणं हा मुद्दाच नाही आहे. आता GSTच्या वेळेला माझ्यासारखा साधा माणूस सुद्धा सांगत होता की 5 महत्त्वाचे टप्पे आहेत. या 5 टप्प्यांवरती GST अडखळून धडपडणार. 1, 2, 3, 4, 5 असे मी माझ्यासारख्या माणसांनी मुद्दे मांडलेले होते. 4थ्यापर्यंत सरकारवरून अडखळलेलं आहे. आता 5व्यावरती पुन्हा अडखळणार आणि मग पुन्हा तो ते बदल केला जाणार. त्यामुळे कळणं न कळणं हे मुद्देच नाही आहेत. हे सरकार काय किंवा कुठलंच सरकार काय हे काही करत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पु ल देशपांडेंचा आधार घेतो. ते असं म्हणालेत की मी विनोदी लेखक आहे असं लोक म्हणतात आणि लोक हसतात माझ्या लिखाणाला. पण जगातला सगळ्यात मोठा, म्हणजे भारतातला तरी सगळ्यात मोठा विनोद कुठला असं त्यांना विचारलं गेलं. ते म्हणाले एखादा कुठला जेव्हा प्रश्न असतो तेव्हा आपल्याकडे उत्तर दिलं जातं की हा प्रश्न सरकारच्या विचाराधीन आहे. तर त्यांचं म्हणणं असं की सरकार विचार करतं हाच मोठा विनोद आहे. त्यामुळे हा प्रश्न निकालात निघाला. लुकिंग ॲट करंट सिनारिओ, इट इज व्हेरी hard that India will become economic world power. Absolutely right. But as the current government implementing policies such as Pravasi Bharatiya Divas or helping Indian diaspora, will the soft power policy can be means to become world power? तुमच्याकडे हार्ड पॉवरची ज्या वेळेला क्षमता असते ना, त्याच वेळेला तुमची सॉफ्ट पॉवर ही काम करत असते. म्हणजे कसं की तुम्ही लक्षात घ्या, ज्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, किती छोटासा प्रसंग आहे, खरंच आपण तो लक्षात घ्यायला हवा. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना चीनला, आपलं पाकिस्तानला जेव्हा एक शिष्टमंडळ घेऊन गेले, त्यावेळेला उद्योगपती होते, नोकरशहा होते, काही राजकारणी होते, ज्याला डिप्लोमॅट्स म्हणतात, मुत्सद्दी ते होते. आणखी एक व्यक्ती होती माहिती आहे का तुम्हाला, तुम्हाला आठवत असेल सॉफ्ट पॉवरचं महत्त्व काय. हा खूप छान प्रश्न सलोनी कृष्णदत्त पाटील यांनी विचारलेला आहे. खूप सुंदर मुद्दा अशासाठी आहे ना की आपण हे लक्षातच घेत नाही. वाजपेयींच्या शिष्टमंडळामध्ये एक व्यक्ती होती, ती व्यक्ती का घेऊन जात आहे असं त्यावेळेला माध्यमांनी किंवा लोकांनी टीका केली. ती व्यक्ती म्हणजे देवानंद.
आता पाकिस्तानच्या प्रश्नामध्ये देवानंदचा संदर्भ काय असं तुम्हाला प्रश्न पडेल, पण हेच गरजेचं आहे. अमेरिकेचा अध्यक्ष ज्यावेळेला येतो त्यावेळेला स्टीव्हन स्पिलबर्ग आलेला असतो किंवा ॲपलचा CEO टिम कुक वगैरे आलेला असतो, कारण यांचा म्हणून एक समाजावरती एक प्रभाव असतो. देवानंदला बघण्यासाठी जितके पाकिस्तानी आले त्याच्या निम्मे सुद्धा या बाकीच्या मंडळींना बघायला आले नाहीत. त्याचा म्हणून एक सरकारवरती दडपण असतं ना. सॉफ्टवेअरचं महत्त्व आहेच, त्याच्यामुळे हा भाग मुद्दा खरोखरच चांगला आहे. पण त्याबरोबर तुम्हाला ज्याला निगोशिएशन्स म्हणतात ते करण्यासाठी मुळात हार्ड बार्गेनिंग पॉवर असावी लागते. ती असेल तर सॉफ्ट पॉवरचा उपयोग असू शकतो. नुसतेच आम्ही सॉफ्ट पॉवर त्याला कलाकार काउंटी ही दीपिका आणि बिकिपिकांना घेऊन गेलो आणि अर्थव्यवस्थेची बोंब आहे असं होऊ शकत नाही. त्यामुळे इंडियन डायस्पोराला मदत करणं वगैरे सगळं छान आहे, पण मुळात ग्राउंड रियालिटी सुधारायला हव्यात. त्यासाठी आपल्याकडची नियमांचं जंजाळ जे आहे ते सुधारायला हवं. त्यासाठी अजून सरकारने या हातही घातलेला नाही. आर्थिक सुधारणांचा भले मुडीनं वरचा एक आणखी एक निकष आपल्यासाठी सैल केला असेल, पण त्याला प्रशासकीय सुधारणा म्हणतात. की सगळा सरकारचा सूर कुठे असतो माहिती आहे का? म्हणजे मला हा सांस्कृतिक प्रश्न पडतो खरं म्हणजे. तुम्ही आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल, सगळ्या सरकारचा जो सूर असतो ना, ज्याला हिंदीमध्ये रवैया म्हणतात, तो असतो ना की मी तुमच्या समस्या सोडवीन. असाच असतो की नाही? म्हणजे तुम्ही कुठलाही जो चांगला लोकप्रिय नेता असतो, पण मुळात चांगल्या सरकारचं काम काय असतं, त्याची अपेक्षा काय असतात, की मुळात तुम्हाला माझ्याकडे याची गरजच लागता कामा नये. चांगल्या व्यवस्थेचं लक्षण हे आहे, मी तुमच्या समाजाजवळ मी तुमचा कोणीतरी उद्धार करता आणि त्राता आणि तारण करता, तारणहार वगैरे आहे, पण मला अशी व्यवस्था असायला की मला सरकारकडे येताच कामा नाही, माझी काही गरजच नाही आहे. या 1 2 3 4 5 या गोष्टी मी पूर्ण केल्या की मला उद्योग स्थापन करता आला पाहिजे ना. पण त्या 5 पूर्ण केल्यानंतर मग ग्रामदेवतेला शांत करावं लागतं, मग जिल्हा देवतेला शांत करावं लागतं, मग कृष्ण काय तालुक्याच्या देवतेला शांत करावं लागतं. मग हे सगळे मंडळी कंटाळतात की ज्याच्यात गुंतवणूक करायची आहे त्यासाठी तितकी शांत करावी लागत असेल तर उत्पादनाचं काय. त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे सुधारणा करायची तर सरळ तुम्ही 5 गोष्टी सांगून ना. घर बांधायचं आहे ना, माझ्याकडे तिथल्या तालुक्याच्या पक्षप्रमुखाकडे किंवा तलाठ्याकडे जायची काही गरज नाही. 1 2 3 4 5 या गोष्टी आहेत, त्या पूर्ण करा, घर बांधून टाका. आपला सगळा भर आहे ना हा माझ्याकडे या, मी तुमच्या समस्या मिटवीन, याच्यामध्ये तुम्ही हे कृपा करून जर लक्षात आलं ना, पटलं तुम्हाला तर मला आनंद होईल. काही काळजी करू नको माझ्याकडे. अरे पण तुझ्याकडे याची गरजच कशाला लागायला पाहिजे बाबा. परस्पर मला करायची व्यवस्था दे ना. पण तसं कुठल्याच बाबतीत केलं जात नाही. त्यामुळे होतं कसं, तुम्ही हे कुठपर्यंत झिरपलं माहिती आहे का तुम्हाला? मी तुम्हाला एक उदाहरण देतो, तुम्हाला पटतं का बघा. अशी व्यवस्था नाही आहे की नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळलेच नाहीत तर त्याला आपोआप शिक्षा होईल. अशी व्यवस्था असायला हवी. तशी व्यवस्था आपण करत नाही. मग आपण काय करतो, मग आपण वाहतूक पोलीस व्यवस्था तयार करतो. मग मुळात सिग्नल का केलेत की वाहतूक पोलिसांची गरज लागू नये. पण सिग्नलही करायचे, वाहतूक पोलीसही ठेवायचे, म्हणजे बँकेमध्ये कॉम्प्युटरवर सगळ्या नोंदी ठेवायच्या, पण तरी रजिस्टर पण मेंटेन करायचं, कारण का ते असलेलं बरं या अर्थाने. सिग्नल तयार करायचे, वाहतुकीचे पोलीसही ठेवायचे, पण त्या पोलिसांच्या व्यवस्थेची गंमत काय, तो सरळ असं मध्ये उभा राहणार नाही रस्त्यात की त्याला बघून लोक आपोआप नियम पाळतील, निदान त्याला बघून तरी पाळतील. तो असा आपोआप मध्ये उभा राहणार नाही. पूर्वी राहायचे ते चौकोनी असा डबा असायचा आणि त्याच्यावरती उभे राहायचे जेव्हा सिग्नल नव्हते त्यावेळेला. आता तो काय करतो, वाहतूक पोलीस असा डबा धरून एखाद्या ठिकाणी उभा राहतो ना, कोपऱ्यामध्ये दिसणारच नाही कसा पकडला. म्हणजे भारतीय व्यवस्थेचा सगळा सूर आहे ना तो कसा पकडला याच्यामध्ये. म्हणजे तू सरळपणे राहा ना उभा, आम्ही पाळू बाबा तुला बघून. म्हणजे एरवी सुद्धा पाळलाच असता, पण तुला बघून आम्ही नियमितपणे पाळू नाही. तो तुम्हाला आधी नियम मोडू देणार, पुढे येऊ देणार आणि दणकन तुम्हाला पकडणार आणि मग तुम्ही मग सेटलमेंट करणार. असं नाही आहे ना ते. आता अमेरिकेच्या आता अध्यक्षीय निवडणुकीच्या वेळेला मी अमेरिकेमध्ये गेलो होतो. तिथे न्यूयॉर्कचा शेरीफ एक मोठा भारतीय आहे तिथला, तो मित्र, मी त्याला भेटायला गेलो. त्याला प्रश्न विचारला होता हा. आता सॉफ्टवेअरचा यांनी प्रश्न विचारला म्हणून मला हे सगळं सुचलं की अरे म्हटलं तुमच्या पोलिसांना जरा टेबलाखालून चिरीमिरीची अशी इच्छा होत नाही का की $20 दंड आहे, जाऊ दे ना, 10 डॉलरमध्ये तोडपाणी करून टाका वगैरे वगैरे. तर तुम्हाला होते ना, आमच्या अंमलदारालाही होत असणार किंवा आमच्याकडच्या कॉन्स्टेबललाही होत असणार किंवा आमच्याकडच्या वाहतूक व्यवस्थेचा जो कोणी प्रमुख असेल त्यालाही होत असणार. म्हटलं तुम्ही गाडी सुसाट कोणीतरी चालवतोय आणि त्याला पटकन जाऊन तुमचे पोलीस पकडतात, तेव्हा तर गाडीतला म्हणाला त्याला की जाऊ दे ना साहेब, आजच्या दिवस माफ करा, आपण एकाच गावचे आहोत वगैरे वगैरे.
असं होत नाही का? तुम्हाला तो मोह होणारच ना आमच्याकडच्या माणसांना. माणसंच आहेत शेवटी, मोह होणार. मग म्हटलं त्या मोहावर मात करण्यासाठी किंवा त्या मोहाला बळी पडू नये व्यवस्था, यासाठी तुम्ही काय करता? त्याने दिलेलं इतकं उत्तर सुंदर आहे, कोणाला काही करत नाही. आमच्याकडे 2च व्यवस्था आहेत, त्याच्यामुळे माणसं गपचूप कामं करतात. म्हणजे निदान या बाबतीतलं तरी वाहतुकीच्या बाबतीतला प्रश्न मिटतो. काय यंत्रणा आहेत? तर प्रत्येक वाहतूक पोलिसाच्या छातीवरती माईक असतो, डोक्यावरती कॅमेरा असतो. आता तो बोलायला जातो तेव्हा त्याचं प्रत्येक बोलणं टिपलं जात असतं ना, हेडक्वार्टरमध्ये त्याच्या कंट्रोल रूममध्ये ऐकलं जात असतो ना, आणि तो त्याला काढून ठेवायचा अधिकार नाही की कॅमेरा वळवून ठेवला उलट्या बाजूला. ही सोय नाही आहे, त्याला करताच येत नाही ते. आता हे करण्यासाठी काही राज्यसभेच्या बहुमताची गरज नाही ना. बरोबर आहे ना, हे करायला काही राज्यसभेच्या बहुमताची गरज नाही, पण या गोष्टी केल्या जात नाहीत कारण याच्यामध्ये खऱ्या सुधारणा असतात. आता भ्रष्टाचार मुक्त माझा राज्य कारभार आहे असं हल्लीचे सरकारमधले सांगतात की भ्रष्टाचार झालाच नाही. हे मनमोहन सिंगांसारखे होतेच अपेक्षा आहे खरं, म्हणजे बेसिक आहे, भ्रष्टाचार व्हायलाच नको. पण ती भ्रष्टाचार मुक्ती कुठली झाली? आता इथे बसलेल्या प्रत्येकांपैकी एक एक जण किंवा आपण सगळे मिळून तरी ऑगस्टा वेस्टलँड नावाचं हेलिकॉप्टर घ्यायला जाणार आहोत का? चला आपण आज हेलिकॉप्टर घेऊन येऊया, रविवारी संध्याकाळ बाजारात जायचं, असं तुम्ही करणार आहात का? नाही करणार. मग हेलिकॉप्टर खरेदीचा भ्रष्टाचार झाला दूर तर चांगलंच येतो, आवश्यक आहे, पण त्याच्या बरोबरीनं ही जी व्यवस्था आहे ना ती सुधारायला नको का? आता सरकारला सूर आहे की आम्ही आमच्या कुठल्याही तोफांच्या खरेदीमध्ये बोफोर्स नाही किंवा हेलिकॉप्टरमधला भ्रष्टाचार दूर झालेला आहे खरेदीमधला, ते चांगलंच येतो, दूर व्हायलाच हवा, पण हा पण करा ना. कारण तुमचा आमचा संबंध याच्यामध्ये, आपण हेलिकॉप्टर खरेदी करायला नाही जाणार आहे कधी, पण ते होत नाही याच्या कारण त्या प्रशासकीय सुधारणांमध्ये कुठल्याही व्यवस्थेला रस नसतो. कारण तो अशी व्यवस्था असल्यामध्ये माझे हितसंबंध असतात. कारण मी काहीतरी त्या व्यक्तीला अमुक ठिकाणी पोस्टिंगसाठी मदत केलेली असते, त्यांनी मला काहीतरी देवाणघेवाण केलेली असते, मग त्याच्या वसुलीची मला व्यवस्था करावी लागते, कारण मला माझ्या पक्षाला पैसे द्यायचे असतात. मग हे सगळं असं दुष्टचक्र सुरू होतं, तिथे सगळा आपला अडथळा होतो. म्हणून तो जो मोकळेपणा मगासपासून तुम्ही मुद्दा मांडतो ना, तर मोकळेपणा असेल, एक पारदर्शी व्यवस्था असेल तर हे सगळं उघड्यावरतीच केलं जातं आणि माणसं त्या पद्धतीने वागतात. आता अमेरिकेतल्या किंवा इंग्लंडमधल्या निवडणुकांना पैसा लागत नाही का? लागतो पैसा, मग ते उघडपणे मागतात. बिल क्लिंटन यांच्याबरोबर लंच $1000 तिकीट काढून लोक घेतात, नाही घेत, पण जे काही पैसे येतात ते उघडपणे येतात. तरी आपल्याकडे 2 महिन्यापूर्वी जो कायदा आलेला आहे इलेक्टोरल रिफॉर्मचा, त्या कायद्यामध्ये उद्योगपतींनी राजकीय पक्षांना कितीही देणगी दिली तरी गुप्तता ठेवायचा अधिकार आहे त्याच्यामध्ये. आता हे कशासाठी? का गुप्तता? तुम्हाला जर व्यवस्था सुधारायची आहे तर गुप्तता कशाला हवी? तुम्ही सांगा ना की या XYZ नावाच्या उद्योगपतीने मला 10 कोटी दिले, त्यांनी 25 कोटी दिले, आणि कुठलाही उद्योगपती काही काय म्हणतात त्याला, चॅरिटी कमिशनर या अर्थाने देणगी देत नाही ना, त्याचं काहीतरी भलं होत असतं, त्याच्या कुठल्या तरी धोरणामध्ये फरक सरकारच्या त्याच्या उत्पादनांसाठी सोयीचा होत असतो. ही जी पारदर्शकता असेल ना तर तो कुठलाही देश हा त्या पारदर्शकतेवर मोठा होत असतो. मला काही वेगळं करायचीच गरज नाही. हे दहाने आपलं कसं असतं, आपले गोल पोस्ट असतात ना ते सतत बदलत. तुम्ही खेळ सुरू करता, तुम्हाला माहिती असतं की इथे गोल पोस्ट आहे, तिकडे जाऊन गेले की गोल करा. तुम्ही गोल करायला जाता, तुम्हाला कळतं की गोल पोस्ट तिकडेच गेलेला आहे. हे सातत्यानं होतं. आणि मी जो सतत महान देश आहे असं कुचकटपणाने म्हणतोय ना, ते या अर्थाने की आपण नियम आधी नक्की करत नाही. आपण सगळ्यांनी इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 2003 या नावाने ओळखतो. सुरेश प्रभूंचं अतिशय महत्वाचं काम आहे त्याच्यामध्ये. पण इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 2003 हा खाजगी क्षेत्रासाठी आला, पण खाजगी क्षेत्र इलेक्ट्रिसिटीला आपण खुलं कधी केलं? 1991 साली. म्हणजे कायदा आधी करायचा आहे, खेळ आपण सुरू करू नंतर नियम बांधू, असं नाही होत ना. आता टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया TRAI कधी जन्माला आली? आधी खाजगी कंपन्या आल्या आणि मग TRAI जन्माला आली. इन्शुरन्स रेग्युलेटरी IRDA डेव्हलपमेंट अथॉरिटी ती कधी जन्माला आली? ती समांतर जन्माला आली. आता विमान क्षेत्रामध्ये खाजगी कंपन्यांना गुंतवणूक करू दिली, पण अजूनही रेग्युलेटर नाही आहे ना आपल्याकडे. तुम्हाला जेट एअरवेज किंवा आणखी कुठल्या किंवा खाजगी किंवा आणखी XYZ नावाच्या कंपनीने काहीतरी तुम्हाला तुमची तक्रार आहे, तर तुम्हाला त्या तक्रारीवर दाद मागायला जागाच नाहीये ना, कारण त्या क्षेत्राचा नियंत्रकच ठरलेला नाहीये. तेव्हा मुद्दा असा की हे अशी पारदर्शी आरसपाणी व्यवस्था तयार करणं हे त्या देशाच्या मोठेपणाचं लक्षण असतं. तिथे मग लोकांना भीती वाटत नाही काम करायला, निर्णय घ्यायला, आणि ते त्या पद्धतीने घेतात. चुकलं तर शिक्षा भोगतात, नाही चुकलं असेल तर बरोबर होतात. पण इथे चूक आहे का बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठीच माणसाला आयुष्य घालवावं लागतं, आणि मग काय राहिलं तर त्याचं संचित जे असेल त्याच्यामुळे तो पुढे जातो. असा हा प्रकार आहे.
आणखी प्रश्न आहेत तुमचे जर खूप प्रश्न आहेत पण तुमच्याकडे रिपिटेशन बरंच आहे. रिपिटेशन आहेत, काही त्यांनी समान प्रश्न घेतलेले आहेत. तुम्ही कंटाळला नसाल तर मी ते घेतो. एखादा संमोहन तज्ज्ञ आपल्याला भर उकाड्यात 40 डिग्री सेल्सिअसमध्ये हिमाचल पर्वताहून थंडीची आठवण करून देतो. आपण चक्क स्वेटर घालतो. मोदी हे असे संमोहन तज्ज्ञ आहेत का? या संमोहनातून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवे? आता कसं बोलू मी या विषयावरती? संमोहन करून घ्यायचं की नाही हे शेवटी त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. त्याच्यामुळे अन्याय कुठल्या तरी चांगल्या सिनेमातलं वाक्य नाही, अन्याय करणेवाला के साथ काय, अन्याय सहन करणेवाला भी पाप आहे, पापी आहे वगैरे असं काहीतरी वाक्य आहे. तसं संमोहन करणारा जर तुम्हाला दोष द्यायचा असेल तर संमोहन करून घेणाऱ्याचाच दोष द्यायला हवा. त्याच्यामुळे या प्रश्नाचं मी उत्तर देत नाही असं तुम्ही समजा. मुडेजनी भारताची वाढवलेली पत आणि भारत अमेरिकेचे सुधारणा संबंध यांचा काही थेट संबंध आहे का? थेट संबंध आहे, म्हणून मी ती सुरुवातच त्या भारतीय मुलगी, भारतीय तरुणी विश्वसुंदरी होणं आणि बाजारपेठेचे आता उपलब्धता असणं याचा थेट संबंध आहे. याच्यातनं हे सगळं आलेलं आहे. आणि याच मोडीजनं उद्याच्या अग्रलेखात मी तोच मुद्दा मांडला आहे. 1990 साली भारताला सुपरलेटिव्ह अशा पद्धतीची मानांकनं दिलेली होती. त्याच्यानंतर 6 महिन्यांनी भारताला सोनं गहाण ठेवावं लागलं. हा इतिहास आहे याच मोडीजचा. त्याच्यामुळे त्यांनी मानांकन दिलं म्हणून फार आपण हुरळून जायचं कारण नाही. पण छान असतं कोणीतरी चांगलं बोललं आपल्याविषयी, तर तसंच ते आहे. त्याच्यापेक्षा फार महत्त्व देऊ नये. सध्या सोशल मीडियामधून मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग करण्यात येते. लिबरल डेमोक्रेसीसाठी हे घातक आहे का? अतिशय चांगला प्रश्न, अत्यंत घातक आहे. कारण माणसं इतक्या मोठ्या प्रमाणावर विचित्र पद्धतीनं व्यक्त होतात आणि त्यांचं झुंडीचं मानसशास्त्र तयार होतं. मी स्वतः याला अनेकदा बळी पडलेलो आहे. म्हणजे मला आता सध्या सरकारला सुरक्षा द्यावी लागलेली आहे. कारण लोक कशाही पद्धतीनं भावना भडकवतात आणि लोक भडकवून घेतात. त्याच्यामुळे अतिशय हे धोकादायक आहे. गेल्या इकॉनॉमिस्टची कव्हर स्टोरी, त्याच्यावरती मग मी तो एक अग्रलेखही लिहिला होता, पप्पू नापास का झाला नावाने. तर ते सोशल मीडियातनं ही वातावरण निर्मिती आणि व्यवस्था इतकी सुंदर केली जाते की इकॉनॉमिस्टसारख्या प्रतिष्ठित भारदस्त नियतकालिकाला कव्हर स्टोरी करावी लागली की हाऊ डेमोक्रेसी इज इन डेंजर बिकॉज ऑफ सोशल मीडिया. त्याच्यामुळे हा एक धोका आहे. पण अनेक धोक्यांप्रमाणे तो कसा होईल तो बघूया. आरोग्यसेवा, क्रॉसपथीला प्रोत्साहन, वैद्यकीय शिक्षण, प्राथमिक आरोग्यसेवा नाही, स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिस्टचे खूळ. 100% खरं आहे. आपल्या शिक्षणाची आणि या विषयाची व्यवस्था ही इन्व्हर्टेड पिरॅमिडमध्ये आहे. म्हणजे कसं, शिक्षणाचं तत्त्वज्ञान असं आहे की पिरॅमिडसारखी रचना असायला हवी. खालनं जास्तीत जास्त पोरं प्राथमिक शिक्षणामध्ये यायला हवेत आणि त्यातले निवडक वरती असे शिरायला हवेत. आपल्याकडे बरोबर उलटं आहे. खालती कमी आहेत आणि वरती जास्त आहे. ते कसं होतं हे RBIलाच कळू शकेल की रद्द केलेल्या नोटा 15 लाखाच्या असतात आणि परत आलेल्या नोटा 17 लाखाच्या असतात. तर हे फक्त आपल्या देशातच होऊ शकतं. मी याचं तुलना करताना एके ठिकाणी असं म्हणालो होतो की हे म्हणजे कसं आहे, आईने शाळेत जाताना पोरं 2च सोडली तरी येताना एकदम 4 परत आली. तसं ते पिरॅमिड, इन्व्हर्टेड पिरॅमिड आणि नोटांच्या या गणितासारखं आहे. त्याच्यामुळे हे वाईट आहे की साधा ज्याला PHC म्हणतात, प्रायमरी हेल्थ सेंटर, ती व्यवस्था नाही आहे. आणि नाकाचा उजवा तज्ज्ञ, डाव्या नागपुडीचा तज्ज्ञ हे खूप मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत. आणि त्याच्यातनंच ते जे आमच्या वर्तमानपत्र समूहानं एक प्रकरण उघडकीला आणलं. त्याच्यात असं सापडलं की 3 मोठ्या कंपन्यांच्या हृदय विभागाचे जे डॉक्टर होते, प्रमुख होते, त्यांना स्टेंट तयार करणाऱ्या कंपनीचे प्रमोटर्स कोटामधले शेअर्स दिले गेलेले होते. आणि त्या डॉक्टरांनी त्याच कंपनीचे स्टेंट तुम्हाला दिले, नाही नाही तुम्ही हे स्टेंट घाला, हे स्टेंट घाला. आणि नंतर कळलं की ती कंपनी आणि ते एकत्रच आहे. हा दुर्दैवी भाग आहे. आणि परत जसं मगाशी म्हणालो तसं त्याला नियंत्रक व्यवस्थाच नाही आहे. त्याच्यामुळे मी एकदा एका ठिकाणी असं बोललो, नंतर लिहिलं तर सुद्धा, की ज्या देशामध्ये ना नियमनापेक्षा नियतीला महत्त्व असतं ना, त्याचं जरा भवितव्य अंधकारमयच असतं. म्हणजे आईच्या पोटात आपण असताना काहीतरी घात अपघातीला घडला नाही, तिचं चांगलं बाळंतपण झालं, आपण जन्माला आलो, औषधाचा दुष्परिणाम झाला नाही, आपण काय अव्यंग जन्माला आलो, शाळा बरी मिळाली, शाळेतलं कौलं डोक्यावरनं पडलं नाही म्हणून वाचलो, काही होतं ना. म्हणजे आता मुंबईमध्ये एक बाई रस्त्यावरनं झाड पडून गेली. आता खूप अत्यंत आंतरराष्ट्रीय कीर्तीचा डॉक्टर हा गटारात पडून गेला. म्हणजे मला यातले शोकांतिका कुठे भयानक वाटते माहिती आहे का, की त्याच्या पुतण्याला समजा सांगायचं असेल त्याच्या मित्राला, मैत्रिणीला, की त्याचा काका कसा गेला, त्या मरणात सुद्धा प्रतिष्ठा नाही आहे. की माझा काका गटारात पडून मेला असं कोण कसं सांगू शकेल, त्याला ते सुद्धा सुख नाही आहे.
आणि हे याच्याविषयी कुणालाच काही वाटत नाही. म्हणजे खालनं रस्त्यावरचं गटार वाहून नेतं, वरनं झाड पडतं आणि काय हे म्हणजे भयंकर आहे ना हे. त्यातला तुम्हाला भयानक प्रकार तुम्हाला एक भाग त्यातला माहिती असेल, दुसरा माहीत नसेल, तर इतके दिवस तुमचं सुदैव माहीत नसेल. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा प्रवासात झाला तेव्हा त्याला दुसरा टप्पा आठवेल. बनावट परवान्यांवर रिक्षा चालक निघणं हे काही फार नवीन नाही आहे आपल्याकडे. खूप मोठ्या प्रमाणावरती निघतात. रिक्षा चालकाचा ड्रायव्हिंगचा किंवा चालनाचा परवानाच बनावट आहे असे गावोगाव प्रकरणं उघडकीला येतात. यांनी पण म्हणजे त्यांनाही अनुभव आला असणार. पण बनावट प्रमाणपत्रांवर पायलट झाले ना, 150-200 पायलट सापडले ना, त्यांचं प्रमाणपत्र विमान उड्डाणाचं बोगस आहे. आता म्हणून जे म्हणलं की नियमनाशिवाय नियतीवर जेव्हा तुम्हाला महत्त्व ठेवावं लागतं. अरे म्हणजे प्रत्येक वेळेला विमानात पडतात, पाऊल ठेवताना हा लेखाचा येतं की नाही नीट त्याला चालवता. ही किती भयानक अवस्था आहे ही. पण हे वास्तव आहे. 150-200 पायलट देशामध्ये बोगस सर्टिफिकेटद्वारे विमान उडवताना सापडले. म्हणजे काय ना, त्याच्यामुळे ही 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 हाच महत्वाचा मुद्दा आहे की पारदर्शकता आणि प्रामाणिक मोकळेपणाच्या आधारे ही व्यवस्था तयार करणं हे खूप मोठं आव्हान आहे. आणि ते एकट्या दुकट्या व्यक्तीकडनं होणारं नाही. आता त्या व्यक्तीला वाटतं किंवा त्या व्यक्तीच्या समर्थकांना वाटतं की जग बदलेल, असं होत नाही. त्यासाठी तुम्हाला व्यवस्थाच तयार करावी लागते. आणि जेव्हा बदल सुरू होतो ना, तेव्हा तिसऱ्या पिढीत बदल संक्रमित होतो. म्हणजे वाहतुकीचे नियम अमेरिकेमध्ये किंवा युरोपमध्ये लोक पाळतात, कारण त्याच्या आजोबांना न पाळल्याबद्दल दंड झालेला असतो किंवा त्याला शिक्षा कडक झालेली असते. ती शिक्षा कडक झालेली त्याच्या मुलाने बघितलेली असते आणि त्या वातावरणाचा परिणाम पुढच्या पिढीवर होत असतो. नको बरे बाबा, असं नको व्हायला. माणसं आपोआप नियम पाळतात. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तिसऱ्या पिढीनंतर बदल होतो आणि ह्या बदलांना आपल्याकडे सुरुवातही झालेली नाही. म्हणजे आणखी किती पुढे आपण वाढ बघणार आहोत. कारण मानसशास्त्र, समाजाचं मानसशास्त्र हे 3 पिढीनंतर बदलतं. पहिली पिढीला खचवून कायद्याचे फटकेच पडल्याशिवाय नियमनाचा पालन होत नाही. मग त्याला घाबरून दुसरी पिढी नियम पाळते आणि मग तिसऱ्या पिढीपासून तो संस्कृतीचा भाग होतो. तुम्ही कधी मी ते लिहिलंय टाटा यांच्या पुस्तकामध्ये, जे.आर.डी. टाटांना बॉम्बे हाऊस समोर रस्ता क्रॉस करताना ज्याने कोणी बघितलं असेल ना, मी भेटायला जायचो कारण मला ते आवडायची ती व्यक्ती. मला कौतुक वाटायचं की आपण कोण, कुठले, काय छोटीशी एवढी व्यक्ती आणि किती मिजाज करतो. जे.आर.डी. टाटा, त्या टाटा बॉम्बे हाऊस समोरच्या रस्त्यावरनं कधीही त्यांनी चालताना सुद्धा सिग्नल ओलांडलेला नाही. रस्त्याच्या मधनं कधी रस्ता ओलांडलाय का? कधी नाही. ते असे असे चालत यायचे, काटकोनामध्ये यायचे, तिथे झेब्रा क्रॉसिंग आहे तिथनंच क्रॉस करायचे. त्यांना अधिक चालावं लागायचं, पण खरं समोरच गेट आहे, जाऊया ना पटकन सरळ, असं त्यांनी कधीही केलं नाही. तर ही संस्कृती आहे ना, ही 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 पण आता झालंय कसं, मी एक विधान केलं तर कदाचित काही जणांना आवडणार नाही, काही जणांना ते पटेल. पटतं का नाही पटतं हा तुम्ही विचार करा. ज्या व्यवस्थेमध्ये नियम तोडणं हा पुरुषार्थ मानला जातो ना, तिथे समस्या असतात. आपल्या व्यवस्थेमध्ये पौरुषत्वाची व्याख्या काय आहे याला कोणी हात लावत नाही. नियम पाळणं म्हणजे नेभळटपणा. अरे काय एवढे काय, जाऊ दे ना, जाऊ ना सरळ, असं नाहीये ते. म्हणजे अतिशय चांगल्या मोठ्या व्यवस्थांमध्ये नियमन पाळणं हे खूप मूलभूत कर्तव्य आहे आणि ते आपण अजिबातच त्याला महत्त्व देत नाही. त्याच्यामुळे गावचा हिरो कुठला की ज्याला कोणीच गावामध्ये हात लावत नाही किंवा विचारत नाही किंवा त्यांनी काही केलं तरी कोणीच कुठलीच व्यवस्था त्याला शिक्षा करत नाही. तालुक्याचा हिरो, राज्याचा हिरो तो कुठला की त्याला राज्यात कधीच हात लावत नाही. आणि मग सगळ्यात सुपर हिरो, त्यांनी 7,000 कोटीचं कर्ज करून तो सहज इंग्लंडला जाऊ शकतो तरी कोणी विचारत नाही. हे असं असता कामा नये. नियम पाळायला हवेत, ही एक व्यवस्थेचा भाग असायला हवा. आरोग्य हा घटक महत्त्वाचा नाही आहे का? 100% महत्त्वाचा आहे. मी मगाशीच तो मुद्दा मांडला की तर या 3 घटकांच्या मध्ये शिक्षणाच्या अनुषंगाने हा पाठोपाठ आरोग्य असं म्हणून म्हटलं की उपघटक भरपूर आहेत. पोलादाचा वापर आहे, आरोग्य, आपल्या आरोग्याचा अर्थसंकल्प बघा आपला केविलवाणा आहे आणि तो बराचसा या वैद्यकीय कंपन्यांच्या भल्या वाईटाच्याच अनुषंगानं केलेला असतो. आरोग्य हा आपल्या दृष्टीनं महत्त्वाचा अजिबातच आपण त्याला महत्त्व देत नाही. त्याच्यामुळे अजूनही आपले सगळे आजार बघा ना, म्हणजे हत्ती रोग, डेंगी किंवा चिकनगुनिया हे खास तिसऱ्या जगातले आजार आहेत. तो सगळे अस्वच्छता, डास याच्यामुळे होणारे. त्याच्यामुळे जोपर्यंत शिक्षण आणि हा सगळा होत नाही तोपर्यंत आरोग्याला आपण महत्त्व आहे असं मानणारच नाही. आणि त्याच्यामुळे आरोग्य, सार्वजनिक आरोग्य हे विषय आपल्याकडे नसतातच.
महासत्ता होण्यासाठी आपण जे मुद्दे मांडलेत त्या देशांच्या संरक्षण व्यवस्थेचा मुद्दा किती महत्त्वाचा आहे. संरक्षणाचा मुद्दा आहेच ना, 6व्या-7व्या क्रमांकावरती संरक्षणाचा महत्त्वाचा आहे. पण संरक्षण हा पहिला क्रमांक असू शकत नाही, कारण तुम्ही संरक्षणावरती किती खर्च करता ते तुमच्या मुळात आर्थिक ताकद तुमच्याकडे आहे का त्याच्यावरती अवलंबून असतं. आपल्या देशाचा अर्थसंकल्प संरक्षणाचा मगाशी अमेरिकेचा दाखला दिला मी, खूपच त्या तुलनेमध्ये लहान आहे. मुळात तुमची अर्थव्यवस्था सक्षम झाली की संरक्षण व्यवस्था ही आपोआप सक्षम होत असते. पण संरक्षण व्यवस्था सक्षम करण्यासाठी अर्थव्यवस्था चांगली करणं असं होऊ शकत नाही, कारण संरक्षण हा एक गरजेचा भाग आहे. आणि संरक्षणाच्या मधला एक महत्त्वाचा मुद्दा असा असतो की जो पुन्हा एकदा अनेकांना पटणार नाही, कारण संरक्षण म्हटलं की राष्ट्राभिमान, राष्ट्रप्रेम वगैरे सगळ्या भावना, राष्ट्रीय भावना जागरूक होतात, ते लोकांना आवडत नाही. पण जगामध्ये सगळ्यात भ्रष्ट व्यवस्था, जगामध्ये सगळ्यात भ्रष्ट व्यवस्था ही त्या देशाच्या संरक्षणाशी संबंधित असते. जगातले सगळ्यात मोठे भ्रष्टाचार हे संरक्षण क्षेत्राशी निगडीतच झालेले आहेत. मग लॉकहीड मार्टिनचं प्रकरण असेल, अमेरिकेमधलं असेल, बोफोर संदर्भातलं असेल. त्यामुळे संरक्षणाला नियंत्रणाबाहेर महत्त्व देणं हे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेनं नेहमीच महागात पडलेलं आहे. त्यामुळे चांगल्या देशांमध्ये मुळात आधी ची अर्थव्यवस्था मजबूत केली जाते, सक्षम केली जाते, आणि मग संरक्षण त्याचा एक भाग म्हणून त्याला महत्त्व दिलं जातं. कारण संरक्षणामध्ये एका संरक्षण उद्योगाला पूरक व्यवस्था तयार होण्यासाठी 6-7 उद्योग तयार होत असतात. पोलादाचा असतो, सिमेंट असतं, स्टील असतं. त्यामुळे त्या संरक्षणाला महत्त्व आहेच, पण मुळात आधी देश अर्थदृष्ट्या सक्षम असायला हवा. तर एवढे प्रश्न आहेत. काही प्रश्न समान होते म्हणून त्यांनी घेतलेले नाही आहेत. एवढा वेळ आपण सगळ्यांनी हे शांतपणे ऐकलत, आपले मनापासून आभार. जर या विवेचनानंतर थोडेसे आपण अस्वस्थ झाला असाल अशी माझी आशा आहे. म्हणजे प्रयत्न तसाच होता. अस्वस्थ झाला असाल तर मला मनापासून आनंद होईल, कारण तुम्ही अस्वस्थ होणं हेच सध्या आवश्यक आहे. कारण मी मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांपुढे झेवियर्सला व्याख्यान देताना एकदा असं म्हणालो होतो की विद्यमान म्हणजे हे खूप 3-1 वर्षापूर्वीचं वाक्य. म्हणजे विद्यमान म्हणजे लगेच राजकीय बदल या अर्थाने मला अभिप्रेत नाही आहे. पण आपल्याकडच्या व्यवस्थेमध्ये सध्याच्या कालखंडामध्ये 2च क्षेत्रातल्या व्यक्ती आनंदी राहू शकतील. एका क्षेत्रातली व्यक्ती खऱ्या अर्थाने आध्यात्मिक आहे, त्याच्या भौतिक गरजा पूर्णपणे भागलेल्या आहेत, त्याला तेल, रॉकेट, डिझेल, घर वगैरे काहीच गरज नाही आहे. ती व्यक्ती आनंदी राहू शकेल. आणि दुसरी व्यक्ती जी पूर्णपणे आनंदी समाधानी राहू शकेल ती म्हणजे मूर्ख, असं मी व्यवस्थापनाच्या मुलांजवळ म्हणालेलं होतं. तर त्यामुळे या दोन्ही वर्गात न राहता जर आपण अस्वस्थ होणाऱ्यांमध्ये असू तर या व्याख्यानाचं चीज झालं असं मला वाटेल. त्यासाठी निमंत्रण दिलं म्हणून पुन्हा एकदा पाटील कुटुंबियांचे मनापासून आभार. आणि इतक्या संख्येनं आपण शेवटपर्यंत न कंटाळता थांबलात, याचा अर्थच या विषयाचं महत्त्व किती आहे हे अधोरेखित होतं. त्यामुळे आपलेही पुन्हा एकदा मनापासून आभार. धन्यवाद.